तर आज आपण नागरी हक्क संरक्षण अधिनियम 1955 हा कायदा सर्वात सुरुवातीला घेतोय. लक्षात घेऊन तर आपण हे नागरी हक्क संरक्षण कायदा, त्यानंतर RTI किंवा हे जे कायदे आहेत ही छोटे छोटे कलमाचे कायदे आपल्याला का घ्यायचे आहेत? कारण एक सेन्स ऑफ सॅटिस्फॅक्शन राहील की ऍटलिस्ट काहीतरी कायदे आपले कम्प्लीट झाले आणि खूप लवकर खूप सारे कायदे कव्हर होतील आणि मग फायनली IPC CRPC जे आहे ते आरामात आपण घेणारच आहोत. ठीक आहे, तो स्टार्ट करू आपण नागरी हक्क संरक्षण कायदा 1955. मित्रांनो, ह्या कायद्याचं जे जुनं नाव होतं तर ते अस्पृश्यता निवारण कायदा असं होतं. ठीक आहे, तर लक्षात ठेवा की ह्या कायद्याचं जे नाव आहे ते 1976 ला नागरी हक्क संरक्षण कायदा असं करण्यात आलं. तत्पूर्वी एक गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो, हा कायदा जो आहे हा करण्यामागचा हेतू काय किंवा उद्देश काय? तर सर्वात महत्वाचं काय की हा कायदा करण्यामागचा उद्देश तर तो कोणत्याही व्यक्तीने किंवा कोणत्याही समूहाने अस्पृश्यतेची जाहीर शिकवण देणे किंवा अस्पृश्यता पाळणे यासाठी किंवा ह्यासाठी केलेले गुन्ह्यासाठी प्रतिबंध करण्यासाठी म्हणून हा कायदा जो आहे तो संमत करण्यात आलेला आहे. मित्रांनो, खूप वेळेला होतं की नागरिक संरक्षण हक्क कायदा आणि अॅट्रॉसिटी ऍक्ट जो आहे, ठीक आहे, तर ह्या दोन कायद्यांमध्ये फरक काय? ठीक आहे, हा 1989 चा ऍक्ट आहे. तर ह्या दोन कायद्यांमधील फरक काय? मुळात ह्या दोन कायद्यांमधील फरक असा आहे की नागरी हक्क संरक्षण कायद्यामध्ये जे कोणतेही अत्याचार होत आहेत तर इट कॅन बी, म्हणजे हे कोणावर होऊ शकतात तर हे कोणत्याही नागरिकावर होऊ शकतात. ओके, आणि अॅट्रॉसिटी ऍक्ट अंडर जे कोणतेही अत्याचार होत आहेत किंवा जे कोणतेही क्राईम होत आहेत ते SC आणि ST वरच होतात. ठीक आहे, हेही लक्षात ठेवा. म्हणून अॅट्रॉसिटी त्यासाठी करण्यात आलेला आहे, एवढं लक्षात घ्या. त्यानंतर आपण उद्देशी बघितलं. उद्देशावरही प्रश्न जो आहे आयोग विचारतो आणि आय थिंक मला वाटतं विचारलेलाही आहे. ठीक आहे, तेवढं लक्षात ठेवा फक्त. त्यानंतर सर्वात महत्वाची बाब काय मित्रांनो, की हा जो कायदा आहे हा कायदा घटनेच्या कलम 17 वर आधारित आहे. कलम 17 काय आहे घटनेचं? तर घटनेचं कलम 17 आहे अस्पृश्यता नष्ट करणे. करेक्ट. सो त्या कायद्यावर हा पूर्ण त्या कलमावर हा पूर्ण जो कायदा आहे तो डिपेंड आहे. सो आपण सर्वात पहिल्यांदा समजून घेऊ की ह्या कायद्याला किती किती मार्क्स आहेत. ठीक आहे, एक लक्षात घ्या, ह्या कायद्याला 2019 ला 1, 2018 ला 3 आणि 2017 ला 2 असे क्वेश्चन्स जे आहेत ते विचारलेले आहेत. सो ऑन एन ऍव्हरेज जर आपण बघितलं मित्रांनो तर 2 क्वेश्चन ह्या कायद्यावर विचारलेच जातात. ओके, आता 2 क्वेश्चन म्हटल्यानंतर 4 मार्क्सच्या कायद्याचे आहेत. तर एवढं समजून घ्या, हा खूप महत्वाचा कायदा आहे आणि खूप कमी कलम असल्यामुळे हा लक्षात घेऊन जास्तीत जास्त मार्क आपल्याला मिळवण्याचा प्रयत्न करायचा, कारण आपल्यालाही माहिती आहे फिजिकल काय झालेली क्वालिफाय, त्यामुळे मेन्सला खूप जास्त महत्व असणार. सो आपण सुरुवात करूया कलम नंबर 1 पासून. तर कोणत्याही कायद्याचं कलम नंबर 1 जे आहे ते त्या कायद्याचं नाव, व्याप्ती आणि त्याचा प्रारंभ केव्हा आणि कुठून झाला तर त्या संदर्भात कलम नंबर 1 असतो. तर हे लक्षात ठेवा, कलम नंबर 1 काय तर त्या कायद्याचं नाव, तो लागू कधी झाला आणि त्याची व्याप्ती. तर लक्षात ठेवा मित्रांनो, हा जो नागरी हक्क संरक्षण कायदा आहे तर त्याची व्याप्ती संपूर्ण भारत आहे. आणि हे पण लक्षात ठेवा की ह्या कायद्याची जी व्याप्ती आहे ही सुरुवातीपासून संपूर्ण भारतात हा कायदा लागू होता. मी तुम्हाला याही पहिले सांगितलंय की जम्मू काश्मीर रिऑर्गनायझेशन जो ऍक्ट आहे, ठीक आहे, जम्मू काश्मीर रिऑर्गनायझेशन ऍक्ट जो जम्मू काश्मीर मधून 370 कलम ज्या अन्वये हटवण्यात आलेला आहे. ठीक आहे, तो जो डिसिजन होता 5 ऑगस्टला घेण्यात आला होता. ओके, 5 ऑगस्ट 2019. ओके, त्यानंतर हा कायदा बनवण्यात आला कारण की जम्मू अँड काश्मीर साठी भारतातील कोणकोणते कायदे लागू पडतात आणि त्यामधील त्या पूर्ण जम्मू काश्मीर साठी काय काय नवीन तरतुदी करण्यात आलेल्या आहेत. ठीक आहे, तर त्यासाठी हा कायदा करण्यात आला. या कायद्यामध्ये जवळपास 108 कायद्यांची यादी दिलेली आहे. तर ह्या 108 कायद्यांच्या यादीमध्ये जवळपास आपल्या PSI मेन्सला असणारे पेपर 1 आणि 2 हे दोन्हीही पकडून जवळपास 11 कायदे जे आहेत तर ते 11च्या 11 कायदे पूर्ण भारतात लागू आहेत. म्हणजे त्यामधील 2 जे कायदे आहेत, महाराष्ट्र पोलीस अधिनियम आणि महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम, हे 2 जे कायदे आहेत मित्रांनो लक्षात ठेवा, हे 2 कायदे महाराष्ट्रासाठीच लागू आहेत. ओके, तर ते संपूर्ण भारतात नाहीये. म्हणजे ओव्हरऑल काय तर
9 कायदे आपल्या अभ्यासातील संपूर्ण भारतात लागू आहेत. पण आयोगाला सवय अशी आहे की आयोग एखाद्या वेळेला असाही प्रश्न टाकू शकतो की जम्मू काश्मीर साठी हा कायदा सुरुवातीला लागू नव्हता आणि नंतर संपूर्ण भारतासाठी हा कायदा लागू करण्यात आला. सो एवढं लक्षात ठेवा. ओके, ह्यावर एक प्रश्न बनू शकतो. त्यानंतर प्रारंभ, या कायद्याची सुरुवात किंवा अंमलबजावणी कधी झाली, तर 1 जून 1995 पासून या कायद्याचा प्रारंभ किंवा अंमलबजावणी सुरू झाली आहे. ठीक आहे, तर इथपर्यंत जे आहे या कायद्याच्या उद्देशावर प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्यानंतर कोणत्या कलमावर हा कायदा आधारित आहे आणि केव्हा ह्या कायद्याचं नाव जे आहे ते बदलण्यात आलं. आय थिंक विचारलेलं आहे कोणत्या वर्षी 2014 आहे. PSI 2014 ला ही जी लाईन आहे की 1976 ला ह्या कायद्याचं नाव बदलून काय करण्यात आलं. ठीक आहे, तर त्या संदर्भात काहीतरी प्रश्न आहे, तर लक्षात ठेवा. म्हणजे ह्यावरच 2-3 प्रश्न पडतात. म्हणजे किती बारकाईने आपल्याला कायदे वाचायचे हे आपल्याला या ठिकाणी कळतं. चलो, तर त्यानंतर आपण कलम 2 कडे वळूया. कलम 2 मध्ये ह्या कायद्या संबंधित खूप व्याख्या देण्यात आलेल्या आहेत मित्रांनो. तर आता तुम्ही सुरुवातीला समजून घ्या, कोणताही कायदा अभ्यासताना सुरुवातीलाच कलम 1, 2 मध्ये 1 मध्ये किंवा 2 मध्ये त्या कायद्यासंबंधित सर्व व्याख्या देण्यात येतात. तर त्या देण्याचं कारण असं की त्या व्याख्या ज्या आहेत त्या शब्दाशी निगडीत असल्यामुळे तो शब्द तिथून पुढे त्या कायद्याच्या कोणत्याही कलमामध्ये तो शब्द आल्यास त्याची व्याख्या ह्या पूर्ण कलमाप्रमाणे असेल असं त्या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. ओके, तर त्यासाठी हे लक्षात ठेवा, कलम 2 मध्ये ह्या पूर्ण कायद्याच्या ज्या आहेत त्या व्याख्या देण्यात आलेल्या आहेत. तर मित्रांनो, काही बुक्स मध्ये थोड्या मिस्टेक आहेत. म्हणजे बघा, त्यांनी मराठीमध्ये 2 ओके, मराठीमध्ये 2 असं दिले आहे. काही बुक्स आहेत ज्यामध्ये असं दिलेले आहे की नाव तर सांगणार आहे इंग्लिश भाषा तुम्हाला कळेल. 2 मित्रांनो, प्रॉब्लेम काय आहे की कायदा आपण जेव्हा गव्हर्नमेंटच्या वेबसाईटवरून डाउनलोड करतो बेअर ऍक्ट, तर हा बेअर ऍक्ट डाउनलोड केल्यानंतर काय प्रॉब्लेम होतो, तर बेअर ऍक्ट मध्ये कलम 2 जो आहे तो 2 म्हणून देण्यात आलेला आहे. ठीक आहे, कलम 2 जो आहे, ठीक आहे, हा ग म्हणून देण्यात आलेला आहे. B, A आणि C जो आहे तो कलम 2 ख प्रमाणे देण्यात आलेला आहे. एवढं मित्रांनो लक्षात ठेवा. आता यामध्ये प्रॉब्लेम काय की तुम्हाला माहिती आहे, आयोगाने जर असला कलमावर प्रश्न विचारला तर प्रॉब्लेम होईल काय आपल्याला माहिती. 2 क म्हणजेच 2 आहे हे तर आपल्याला माहिती आहे. मग तर यांनी आयोगाने 2 क विचारला, 2 क मध्ये खूप सारे प्रॉब्लेम्स होतील. हा 2 क मराठी प्रमाणे घ्यायचा की इंग्लिश प्रमाणे घ्यायचा तोही प्रॉब्लेम होतो. तर लक्षात ठेवा ह्या ठिकाणी हे जे मराठीमध्ये दिलेले आहे ना त्याला इंग्लिशमध्ये लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. 2AABB ज्याही कलमामध्ये उपकलम विचारले जातात त्यामध्ये प्लीज तो प्रश्न मराठीत जरी दिलेला असेल तरी तो प्रश्न नंतर इंग्लिश मध्ये वाचा, त्यावेळी तुम्हाला नक्कीच कळेल. सो हे 2A आहे, ठीक आहे, हा 2AA आहे, हा 2B आहे, ठीक, आणि मराठीतच याला जर वाचायचं झालं तर तो 2 क 2 ख सिक्वेन्शियल घ, ठीक आहे, ग ख ग ढ ग ख ढ आणि ड अशा हा सिक्वेन्स मराठीमध्ये असतो. म्हणून ह्यात खूप सारे कन्फ्युज होऊन उत्तर चुकीचं देऊन येतात. 2 क हा सुरुवातीचा आहे. जर 2 क विचारला तुम्ही असं मराठीत करून गेलात तर तुम्ही सार्वजनिक मनोरंजन ठिकाणची व्याख्या लिहून या, सॉरी ते टिक करून या आणि नंतर तुम्हाला प्रॉब्लेम होईल. सो हा जो पूर्ण फरक आहे हा लक्षात ठेवा. तर आपण इंग्लिश मध्येच जी कलम आहे ती बघण्याचा प्रयत्न करू. सो लेट स्टार्ट. सुरुवातीचं जे 2 कलम आहे मित्रांनो 2A, ठीक आहे, तर 2A मध्ये नागरी हक्काची व्याख्या देण्यात आली आहे. सो नागरी हक्काची व्याख्या काय, तर नागरी हक्क म्हणजेच काय, तर घटनेच्या कलम 17 नुसार जेव्हा अस्पृश्यता नष्ट होते, ठीक आहे, जेव्हा अस्पृश्यता जी आहे ती नष्ट होते त्यानंतर जे नागरिकांना समान हक्क प्राप्त होतात त्या हक्कांना काय म्हणतात, तर नागरी हक्क. बघा ह्या टर्म जर तुम्हाला समजत नसतील तर लिटरली ह्या टर्म मध्ये काहीच म्हणजे जास्त समजण्यासारखे नाही. तेवढंच लक्षात ठेवा, अस्पृश्यता नष्ट झाल्यानंतर जे कोणते समान हक्क प्राप्त होतात त्यांना नागरी हक्क म्हणतात. ओके, त्यानंतर 2AA
या कलमामध्ये उपहारगृह किंवा उपहारगृह याची डेफिनेशन देण्यात आली आहे. खाण्यापिण्याचे पदार्थ ज्या ठिकाणी मिळतात ते ठिकाण, ज्या ठिकाणी मिळतात ते ठिकाण, एक लक्षात घ्या. उपहारगृह, त्यानंतर हॉटेल्स, ठीक आहे, त्यानंतर कॅफे आणि फायनली लॉज. सर्व त्या डेफिनेशन मध्ये येतात. ठीक आहे, त्यामध्ये पूर्ण 2A त्यामध्ये ही सर्व हॉटेल्स, कॅफे, लॉज, उपहारगृह हे सर्व हॉटेलचेच प्रकार आहेत. ठीक आहे, कॅफे म्हणजे खूप छोटं, ज्या ठिकाणी कॉफी वगैरे पिण्यासाठी आपण जातो. त्यानंतर लॉज जे आहे त्या ठिकाणी राहण्याची सुद्धा व्यवस्था केलेली असते खाण्यापिण्याच्या सोबत. हॉटेल्समध्ये जास्त करून मिल्स, जेवण, डिनर त्यासाठी आपण जातो. उपहारगृह म्हणजे काय, तर सकाळचा नाश्त्यासाठी जे कोणते छोटे छोटे हॉटेल्स त्यांना उपहारगृह म्हणतात. सो ह्या डेफिनेशन मध्ये जे सर्व जे टर्म्स आहेत ते ठिकाणी ह्या ठिकाणी दिलेले आहे. ओके, तर हे लक्षात ठेवा. 2A मध्ये काय, तर उपहारगृह. ओके, त्यानंतर 2B. ओके, त्यानंतर 2B मध्ये ठिकाण ह्याची व्याख्या देण्यात आली. म्हणजे कोणतंही ठिकाण, म्हणजे ह्या पूर्ण कायद्यामध्ये ठिकाण हा शब्द आला तर त्या ठिकाणाच्या जागी कोणते कोणते शब्द येतील, तर इमारत, घर, तंबू, तंबू सुद्धा ठिकाण आहे, मंडप सुद्धा ठिकाण आहे, वाहन सुद्धा ठिकाण आहे आणि जलयान सुद्धा ठिकाण आहे. त्यामध्ये एक राहिले की जी बांधकाम वास्तू आहे मित्रांनो, बांधकाम अपूर्ण असलेली वास्तू, अपूर्ण असलेली वास्तू किंवा बिल्डिंग ती सुद्धा ह्या डेफिनेशन मध्ये येते. ओके, एवढं लक्षात ठेवा की इमारत, घर, मंडप, वाहन आणि जलयान. मित्रांनो, हे जे कलम आहे लक्षात ठेवण्याची ट्रिक काय सांगायची, तर ह्यामध्ये बिल्डिंग, वाहन आणि बिल्डिंग, इमारत म्हणजेच काय, तर बिल्डिंग, करेक्ट, आणि वाहन म्हणजे काय, तर बाईक. तर हे बी जे आहे, हे बी आणि हे बी आहे, त्यावरून हे बी लक्षात ठेवा. ठीक आहे, तर 2B म्हणजे काय, तर बिल्डिंग आणि बाईक. लक्षात राहील. ठीक आहे, चला, सोपं आहे. त्यानंतर मनोरंजनाचे ठिकाण. तुम्हाला माहिती आहे मित्रांनो की सार्वजनिक मनोरंजनाचे ठिकाण, मनोरंजनाचे ठिकाण म्हणजेच काय, की ज्या ठिकाणी जे सामान्य नागरिक आहेत ते पैसे देऊन, ठीक आहे, पैसे देऊन त्या मोबदल्यात मनोरंजन जे आहे ते बघतात. ठीक आहे, असे कोणतेही सार्वजनिक हे ज्याही ठिकाणी हे पैसे देऊन मनोरंजन जे आहे ते विकत घेतात किंवा मनोरंजन बघतायत तर त्या ठिकाणाला मनोरंजनाचे ठिकाण म्हटलेलं आहे. आता मनोरंजनाच्या ठिकाणामध्ये काय काय सांगता येईल, तर लक्षात ठेवा मनोरंजनाच्या ठिकाणामध्ये काय असणार, सर्कस असेल, कारण या ठिकाणी आपण पैसे देऊन मनोरंजन बघायला जातो. त्यानंतर सिनेमा हॉल, ओके, स्टेडियम सुद्धा येतात यामध्ये, क्रिकेट म्हणा किंवा कबड्डी म्हणा, कोणतेही स्टेडियम, कारण हे खेळ प्रकार सर्व बघण्यासाठी एक मनोरंजनच आहे ना. ठीक आहे, सो ह्या सर्व मनोरंजनाच्या ठिकाणामध्ये ह्या सर्व गोष्टी येतात. सो हे जे कलम आहे इथे क दिले बरं का, हे क थोडस कन्फ्युजिंग आहे. लक्षात ठेवा, काही बुक मध्ये क दिले तर हे चुकीचं आहे, कारण बेअर ऍक्ट मध्ये त्याला 2C म्हटलंय किंवा बेअर ऍक्ट मध्ये मराठीत त्याला काय म्हटलंय, क म्हटलंय. हे तर कन्फ्यूज होऊ नका, हे लक्षात राहील. तर हा जो 2C आहे इंग्लिश मध्ये, तर हा जसं आपण हे बाईक आणि बिल्डिंग केलंय तर हे सर्कस आणि सिनेमा हॉल यावरून लक्षात राहील. ओके, सर्कस आणि सिनेमा हॉल. ओके, तर या प्रकारे अशी ही 2C कलम आहे. त्यानंतर 2D आणि 2DA. मित्रांनो, हे 2 नाही, हे ओन्ली 2D आहे. ठीक आहे, आता हे मुद्दाम काही ठिकाणी चुकवण्याचा प्रयत्न यासाठी केला की चुकल्यानंतरच माणसाला कळतं की काय बाबा, चुकल्यानंतर जर एखादी वस्तू किंवा प्रश्न असेल तो करेक्ट केल्यानंतरच लक्षात राहण्याचा खूप जास्त चान्सेस असतात. त्यासाठी हे मुद्दाम आहे. ठीक आहे, चुकीचं आहे पण आपल्याला कळतंय. सो 2D मध्ये काय येतं, 2D मध्ये धार्मिक स्थळ येतं. ठीक आहे, आता मित्रांनो, धार्मिक स्थळ म्हणजे नेमकं काय, खूप ठिकाणी असे प्रश्न होतो की धार्मिक स्थळ कशाला म्हणतात, बरोबर.
धर्मादाय संस्था आणि धार्मिक स्थळ यामध्ये फरक आहे. म्हणजे धर्मादाय संस्थेमध्ये फक्त धार्मिक कामच चालत नाही. धार्मिक काम म्हणजे काय की ज्या ठिकाणी बघा ह्या डेफिनेशन मध्ये क्लिअरली 3 शब्द येतात. भक्ती, पूजा आणि किंवा अर्चना. पूजा अर्चना ज्या आहे, ठीक आहे, ज्याही ठिकाणी फक्त भक्ती पूजा या गोष्टी चालतात, भक्ती आणि पूजा ज्या ठिकाणी चालतात त्यालाच काय म्हणतात, त्याला धार्मिक स्थळ म्हणतात. त्याला धार्मिक स्थळ म्हणतात. पण धर्मादाय संस्थांमध्ये अजून काय काय चालतं, तर धर्मादाय संस्थांमध्ये ठीक आहे या व्यतिरिक्त खूप साऱ्या गोष्टी चालतात. धर्मादाय संस्था एक प्रकारची संस्था असते ज्यामध्ये खूप सारी सामाजिक कामे हाती घेतात. काही काही ठिकाणी आपल्याला माहिती आहे ब्लड डोनेशन कॅम्प चालवले जातात. काही काही ठिकाणी खूप गरजू व्यक्तींना मदत केली जाते. सो त्याला धर्मादाय संस्था म्हणतात. ओके, धर्मादाय संस्था आणि धार्मिक स्थळामध्ये फरक आहे. धार्मिक स्थळ म्हणजे प्युअरली ज्या ठिकाणी भक्ती आणि पूजा केली जाते ते स्थळ. तर कन्फ्यूज होऊ नका. ओके, आता ह्यामध्ये अजून एक कन्सेप्ट अशी आहे मित्रांनो धार्मिक स्थळ या डेफिनेशन मध्ये, जर कुणा एका व्यक्तीने समजा त्याचं खूप मोठा बंगलो आहे आणि बंगलोच्या आवारामध्ये त्याने स्वतःचं एक मंदिर उभं केलेलं आहे. ठीक आहे, आता ते प्रायव्हेट आहे. जोपर्यंत त्याचं ते प्रायव्हेट आहे तोपर्यंत तो कुणालाही त्यामध्ये दर्शनास किंवा कशाही कोणत्याही गोष्टीसाठी त्याच्या मर्जीवर असतो, तो अलाउ करेल किंवा नाही करणार. पण जर त्याने ते मंदिर इतरांसाठी खुलं केलं, ठीक आहे, समाजासाठी जर ते मंदिर खुलं केलं, तर मित्रांनो ते जे मंदिर आहे जे धार्मिक भक्ती आणि पूजेसाठी त्याने खुलं केलेलं आहे तर ते सुद्धा धार्मिक स्थळामध्ये येतं. ठीक आहे, तर हे फक्त एवढंच लक्षात ठेवा. इथून पुढे जे आपण कलम घेणार आहे त्यामध्ये त्या संदर्भात कोणती जे गुन्हे आहेत ते यामध्ये आपण घेणार आहोत. ओके, सो त्यानंतर 2DA मी तो इथे टाकलेला नाही, फार महत्वाचं असं कलम नाहीये, तुम्हाला हे कन्फ्युज होऊ नका. बघा 2A, 2AA, 2B, 2C, नंतर 2D, फक्त 2D आहे. नंतर इथे एक येतो त्याला म्हणतात 2DA, किंवा याला जर दुसरा शब्द म्हणायचा तर निर्देशित केलेला. म्हणजे ह्या कायद्यान्वये जे कोणतेही अधिनियम किंवा काहीही असेल तर ते विहित हा शब्द आला तर त्यामध्ये ह्या कायद्यान्वये निर्देशित केलेला असा त्याचा अर्थ होतो. या कायद्यान्वये संबंधित जो काही नियम आहे तो या कायद्यान्वये निर्देशित केलेला आहे असा त्याचा अर्थ होतो, केलेला आहे. सो हे लक्षात ठेवा. त्यानंतर 2DB. मित्रांनो हे जे 2DB आहे हे लक्षात ठेवा की घटनेच्या कलम 366 मध्ये खूप साऱ्या डेफिनेशन देण्यात आलेल्या आहेत. ओके, सो खूप साऱ्या डेफिनेशन कोणत्या असतील, सर्वात पहिलं म्हणजे खूप साऱ्या म्हणजे त्यामध्ये अँग्लो इंडियनची डेफिनेशन आहे, अनुसूचित जातींची डेफिनेशन आहे. एक लक्षात घ्या की घटनेमध्ये खूप साऱ्या अशा टर्म्स आहेत ज्यांचं डेफिनेशन किंवा व्याख्या जी आहे ती घटनेमध्ये नमूद केलेली नाही. उदाहरणार्थ सांगायचं झाल्यास अस्पृश्यता जे आहे, बरोबर, त्याचं त्यामध्ये फक्त वर्णन आहे प्रास्ताविकामध्ये, पण अस्पृश्यते संबंधी डिटेल व्याख्या जी आहे ती संविधानामध्ये दिलेली नाही. पण काही यांची व्याख्या जी आहे ती संविधानामध्ये दिलेली आहे. तर ह्या कलमांडर खूप साऱ्या व्याख्या देण्यात आलेल्या आहेत. तर त्यामध्ये फक्त आपल्याला ह्या कायद्यासाठी 366-24 मध्ये जे अनुसूचित जाती संबंधी व्याख्या आहे ती ह्या संविधानाच्या कलमानुसार आहे असं हे कलम 2DB सांगतो. एक टर्म आहे जे धार्मिक स्थळ आहे त्यांना हे लक्षात ठेवायचं कसं 2D, तर D वरून देव आणि धार्मिक स्थळ असे लक्षात राहील. सो ही सर्व जी कलम आहेत आणि यांचे जे डेफिनेशन आहेत तर ह्या प्लीज लक्षात ठेवा. 2A, 2AA, 2B, 2C, 2D आणि याचे जे ट्रिक आहेत ते सुद्धा लक्षात ठेवा. त्यानंतर 2E येतो मित्रांनो. 2E म्हणजे काय, तर दुकाने. बघा
ह्यामध्ये दुकानं आपल्याला माहिती आहे, घाऊक आणि किरकोळ. घाऊक म्हणजे काय, जे होलसेल जे आहे विक्री करतात त्यांना घाऊक म्हणतात. आणि जे किरकोळ आहेत, तर किरकोळ विक्री करणारे सुद्धा ह्या 2E या व्याख्येमध्ये येतात. ठीक आहे, दुकान ह्या व्याख्येमध्ये येतात. पण ह्यामध्ये एक एक्सेप्शन आहे, 2 ते 3 एक्सेप्शन आहेत. फेरीवाला जो आहे तो सुद्धा दुकान ह्या व्याख्येमध्ये येतो, हे लक्षात ठेवा. होतं काय, एखाद्या वेळेला आयोगाने जर प्रश्न टाकला की दुकान ह्या क्वेश्चन मध्ये खालीलपैकी कोणकोणत्या टर्म्स येतात, ठीक आहे, तर त्यामध्ये कोणकोणत्या येतात, त्यामध्ये ते घाऊक टाकू शकतात, किरकोळ टाकू शकतात, फेरीवाला, धुलाईगर. बघा ह्यामध्ये फेरीवाला आपल्याला क्लिक नाही होणार, तो दुकान थोडीच आहे असं वाटतं आपल्याला, पण ह्या डेफिनेशन मध्ये त्याला टाकण्यात आलेलं. सो तेवढं लक्षात ठेवा, फेरीवाला. ओके, त्यानंतर धुलाईगर, धोबीघाट माहिती असेल ना, तो धोबीघाट किंवा लॉन्ड्री जे आहे ते त्याला सुद्धा दुकान ह्या ठिकाणी म्हटलेलं आहे. ओके, त्यानंतर केस कर्तनालय, हे एक्झाम्पल म्हणून दिलं. केस कर्तनालय हे दुकानच आहे. सेवा जरी त्या ठिकाणी देत आहेत तरीही ते दुकानच आहे. तो ह्या डेफिनेशन लक्षात ठेवा. मेट्रिक एकदा परत रिपीट करतो. तर 2A मध्ये नागरी हक्काची व्याख्या दिली आहे. 2AA आ खाण्यासाठीचा आ करतो ना, मग हॉटेल लक्षात राहील. करेक्ट, ओके. त्यानंतर 2B मध्ये काय, बिल्डिंग आणि बाईक, त्यावरून काय राहतं लक्षात, ठिकाण. त्यानंतर 2C मध्ये सिनेमा आणि सर्कस, सिनेमा हॉल आणि सर्कस, त्यावरून लक्षात राहील की मनोरंजनाचे ठिकाण. 2D मध्ये काय येतं, तर देव, धर्म, धार्मिक स्थळ, सॉरी देव आणि धार्मिक स्थळ. ओके, देव आणि धार्मिक स्थळ, ही सुद्धा एक ट्रिक आहे 2D ची. नंतर 2DA यामध्ये विहित, हे तुम्हाला लक्षात ठेवावं लागणार. यासाठी काही ट्रिक वगैरे नाही, प्रत्येक गोष्टीसाठी ट्रिक आपण काढू शकत नाही. ओके, आणि 2DB मध्ये काय, तर अनुसूचित जाती 366-24 नुसार संविधानाच्या 366 कलम 366 सब कलम 24 नुसार अनुसूचित जातीचे डेफिनेशन देण्यात आलेली आहे. ओके, तर आपण परत पुढे बोलूया. तर सरळ आपण कलम 3 कडे बघूया. कलम 3 मध्ये मित्रांनो धार्मिक असमर्थतेबद्दल शिक्षा देण्यात आलेली आहे. आणि धार्मिक असमर्थता म्हणजे काय, तर ते एक्सप्लेन करून सांगण्यात आलं आहे. लक्षात ठेवा, ह्यामध्ये धार्मिक निसमर्थता म्हणजे काय, तर धार्मिक निसमर्थता म्हणजे काय की एखाद्या धार्मिक स्थळावर कोणत्याही व्यक्ती एखाद्या धार्मिक स्थळावर एवढं लक्षात ठेवा, धार्मिक स्थळावर जर कुणीही प्रवेश, प्रार्थना किंवा सेवा जर असेल, एखादं धार्मिक स्थळ सेवा देणार असेल, कोणती सेवा कोणतेही म्हणते, प्रसाद असेल, प्रसाद देण्याचं तुम्हाला नाकारलं तर एक सेवाच झाली. करेक्ट, तर मग ही सेवा जर नाकारली तर त्या नाकारलेल्या गोष्टीला धार्मिक निसमर्थता लादली असं म्हणता येईल. आणि ते जर कुणी एखादी व्यक्ती करत असेल तर त्या व्यक्तीला कलम 3 प्रमाणे धार्मिक निसमर्थता लादली आहे असं म्हणता येईल. ओके, एवढं लक्षात ठेवा फक्त की धार्मिक निसमर्थता याच्या डेफिनेशन मध्ये काय येतं, तर धार्मिक स्थळावर जी कोणतीही निसमर्थता लादल्या जाते. ओके, पण एक लक्षात ठेवा मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला एखादा धार्मिक विधी सुद्धा कोणी करण्याचा त्यासाठी मज्जाव केला किंवा त्यासाठी नकार दिला तर लक्षात ठेवा की ती सुद्धा धार्मिक निसमर्थता असू शकते. आणि धार्मिक विधी म्हणजेच काय, तर त्यामध्ये तेच पूजा आली, त्यानंतर भक्ती पण आली, या गोष्टी सुद्धा कोणी तुम्हाला करण्यास नकार दिला तरी ती धार्मिक निसमर्थता असते. बरं मित्रांनो, ही जी डेफिनेशन आहे म्हणजे हे फक्त काही स्थळावरच डिपेंड आहे असं नाही, तर ही या कॉन्सेप्टवर सुद्धा डिपेंड आहे, पूजा आणि भक्ती. होऊ काय शकतं एखाद्या वेळेला. बरं, नेक्स्ट कलम आपण बघूया, त्यानंतर ह्याकडे येणारच आहे. ठीक आहे, आणि ही डिटेल तुम्हाला नेक्स्ट जी आहे त्या कलमावरून हे डिटेल जे आहे ते कळतील. सो लक्षात ठेवा, ह्या धार्मिक निसमर्थता लादल्याबद्दल शिक्षा काय, म्हणजेच काय की धार्मिक स्थळावर तुम्ही प्रवेश, तुम्हाला नंतर प्रार्थना करण्यास मज्जाव केला, नंतर तर ह्या गोष्टी जर केल्या कुणी तुमच्या सोबत, तर याचा अर्थ काय, तर तो धार्मिक निसमर्थता तुमच्यावर लागतोय असा त्याचा अर्थ होतो. ठीक आहे, प्रवेश, प्रार्थना आणि सेवा याचा कुणी नकार दिलास या स्थळावर, ठीक आहे, हे लक्षात ठेवा. आणि त्यानंतर मित्रांनो, ह्या
जर धार्मिक निसमर्थता लागणाऱ्या त्या व्यक्तीला शिक्षेचं प्रावधान सुद्धा ह्या कलमामध्ये करण्यात आलंय. शिक्षा लक्षात ठेवा, 1 ते 6 महिने कारावास. ह्यामध्ये ना मित्रांनो एक महिन्यापेक्षा कमी नाही आणि 6 महिन्यापेक्षा जास्त नाही अशी शिक्षा जी आहे, असा कारावास आणि 100 ते 500 रुपये दंड, ही कलम 3 साठी 3 अन्वये धार्मिक निसमर्थता जर कोणी लागली तर त्यासाठीची ही शिक्षा आहे. लक्षात राहील. ओके, त्यानंतर आपण कलम 4 कडे वळूया. कलम 4 सांगतो की सामाजिक निसमर्थता लादल्याबद्दल शिक्षा. सामाजिक निसमर्थता म्हणजे काय ते समजून घेऊया. तर सामाजिक निसमर्थता म्हणजे काय, तर मित्रांनो एखादे सार्वजनिक ठिकाणी तुम्हाला जर कोणी प्रवेश नाकारला, ठीक आहे, किंवा त्या सार्वजनिक ठिकाणाचा वापर करण्यास तुम्हाला कोणी मनाई केली तर ती सामाजिक निसमर्थता ठरते. सार्वजनिक ठिकाणी जर कुणी तुम्हाला प्रवेश नाकारला आणि किंवा त्या सार्वजनिक ठिकाणाचा वापर करण्यावर कुणी जर बंदी घातली तर ती सामाजिक निसमर्थता संबोधल्या जाते. हे लक्षात ठेवा, सामाजिक निसमर्थता म्हणजे काय. मित्रांनो हे दुसरं जे कलम आहे त्याची सुद्धा जी शिक्षा आहे 1 ते 6 महिने कारावास आणि 100 ते 500 रुपये दंड अशी आहे. तर ह्या दोन कलमांमध्ये फरक काय बघा. मी तुम्हाला सांगितलं की धार्मिक जर कोणी विधी करत असेल आणि त्याला जर कोणी मज्जाव केला तर ती धार्मिक निसमर्थता आहे. पण ह्यामध्ये कन्फ्युजन क्रिएट करायला आयोग असंही एखादं वाक्य टाकू शकतो की एखाद्या सार्वजनिक ठिकाणी, ठीक आहे, मी धार्मिक ठिकाणी बोलत नाहीये, सार्वजनिक ठिकाणी जर कोणी धार्मिक विधी करत असेल मग आणि त्याला तुम्ही जर मज्जाव केला, धार्मिक विधी करत असेल पण त्याला जर कोणी मज्जाव केला तर काय वाटतं की कोणत्या प्रकारची निसमर्थता तुम्ही त्यावर लागताय असं वाटतं. बघा मी तुम्हाला पहिले बोलले की ठिकाणांवर 3 आणि 4 कलम फारसं डिपेंड नाही, ठीक आहे. म्हणून सार्वजनिक ठिकाणी धार्मिक विधी करतो. मी तुम्हाला सांगितलं धार्मिक विधीसाठी जर कोणी कोणावर मज्जाव केला किंवा त्याला ती गोष्ट करण्यास नकार दिला, ठीक आहे, तर त्यावेळेला धार्मिक निसमर्थता असते. सो लक्षात ठेवा, कलम 3 अन्वये त्याला काय होईल 1 ते 6 महिन्यांचा कारावास आणि 100 ते 500 रुपये दंड. म्हणजे कलम 3 प्रमाणे त्याला शिक्षा होईल. जरी हे सार्वजनिक ठिकाण असेल तरी त्याला त्या ठिकाणी तो काय करतोय, धार्मिक विधी करतोय. आता धार्मिक विधी तुम्हाला बेस्ट एक्झाम्पल जर द्यायचं झालं ना तर त्यामध्ये काय होईल की एखाद्या सार्वजनिक नदी किंवा तलाव असेल आणि त्या ठिकाणी आपण सूर्याला ज्या वेळेला पाणी वाहतो, दर्शन घेऊन पाणी वाहतो, म्हणजे काय करतो, पूजाच करतोय ना सूर्याची, बरोबर. पण ते सार्वजनिक ठिकाण आहे. तर ह्या सार्वजनिक ठिकाणी जर तुम्ही ह्या प्रकारची कृती करताय आणि तुम्हाला कोणी मज्जाव केला तर ती धार्मिक निसमर्थता ठरते, कारण तुम्ही त्यांच्या धार्मिक विधीसाठी मज्जाव करताय, ठीक आहे. एवढं लक्षात ठेवा. आणि सामाजिक निसमर्थता, मला एक गोष्ट सांगा मित्रांनो, जर तुम्हाला सार्वजनिक ठिकाणावर कोणी प्रवेश आणि वापर करण्यास मज्जाव केला तर ऑफकोर्स तुम्ही सामाजिक निसमर्थता सांगा. पण एखादी मिरवणूक असेल, ठीक आहे, मिरवणूक निघते आणि सार्वजनिक रोडने निघते तर त्यावेळेला तुम्ही त्याला धार्मिक निसमर्थता म्हणाल, सामाजिक निसमर्थता म्हणाल. बघा लक्ष द्या, जर मिरवणूक असेल आणि समजा ती धार्मिक मिरवणूक असेल, ठीक आहे, कोणती धार्मिक मिरवणूक असेल ती एखाद्या सार्वजनिक रस्त्याने जर जात असेल आणि तुम्ही त्याला मज्जाव केला किंवा कुणीही त्याला मज्जाव केला, म्हणजे त्यांना नकार दिला की ह्या रस्त्याने तुम्ही जाऊ शकत नाही, तर ती कोणत्या प्रकारची निसमर्थता ठरते. आयोग प्रश्न कसं विचारेल माहितीये का, एखाद्या वेळेला असा सेंटेन्स टाकेल आणि सांगेल कलम 3 प्रमाणे तो गुन्हा ठरतो की कलम 4 प्रमाणे गुन्हा ठरतो. म्हणून लक्षात घ्या. बघा ह्या ठिकाणी कृती लक्षात घ्या. कृती कोणती, धार्मिक मिरवणूक, हा काही धार्मिक विधी नाही. धार्मिक विधी म्हणजे तुम्हाला सांगितलं मी पूजा, भक्ती, अर्चना ह्या गोष्टी ज्या आहेत त्या धार्मिक विधी आहेत, करेक्ट.
एखाद्या देवाची पूजा वगैरे करणं आणि त्याच्यासाठी मज्जा मांडणं हे या कायद्यानुसार काय आहे, त्याच्यावर बंदी आहे, मज्जा मांडू शकत नाही. सो लक्षात ठेवा की धार्मिक मिरवणूक निघणे ही काही धार्मिक विधी नाही, म्हणून ही जी आहे ही सामाजिक निसमर्थता ठरते. आलं लक्षात? सामाजिक निसमर्थता ठरते. बघा मित्रांनो, ह्या दोन्ही कलमासाठी शिक्षा तर सेम आहे, 1 ते 6 महिने कारावास आणि 100 ते 500 रुपये दंड. पण ह्या दोन्हींचं डेफिनेशन आणि कन्सेप्ट मध्ये फरक आहे, तो प्लीज या कन्सेप्ट तुम्ही लक्ष देऊ नका. आणि सामाजिक निसमर्थतेमध्ये अजून एक बेस्ट एक्झाम्पल द्यायचं झालं की एखाद्याने सामाजिक जी समाजाची भांडी असतात ना, लग्नासाठी आपण वापरतो, तर ती समाजाची भांडी वापरण्यास कोणी नकार दिला तर ती कोणत्या प्रकारची निसमर्थता ठरते? ऑफकोर्स सामाजिक ठरणार, कारण त्यामध्ये धार्मिक विधीला थोडी मज्जाव करतोय कोणाचं, करेक्ट? तर तेवढं लक्षात ठेवा. बरं, एखाद्या ठिकाणी कुणी एखादा मुस्लिम मॉब असेल आणि त्यांना जर नमाज अदा करायची आहे, ठीक आहे, आणि नमाज अदा करताना एखाद्या सार्वजनिक ठिकाणी त्यांनी नमाज अदा करायला सुरुवात केली आणि त्यांना जर कोणी नकार दिला तर तो कोणत्या प्रकारची निसमर्थता ठरेल? येस, ऑफकोर्स करेक्ट, तो ती धार्मिक निसमर्थता ठरेल, कारण ती त्यांची पूजा आहे एक प्रकारची, आणि पूजा आहे किंवा भक्ती म्हणता येईल. तो पूजा आहे त्यामुळे ती धार्मिक निसमर्थता ठरेल, हे लक्षात ठेवा. धार्मिक स्थळ म्हणजे काय? मुळातच की ज्या ठिकाणी पूजा अर्चना केली जाते आणि त्या व्यतिरिक्त जर त्या धार्मिक स्थळाच्या ठिकाणी दुसरी काही कामं केली जात असतील किंवा कार्य हाती घेतल्या जात असतील, सामाजिक कार्य केली जात असतील, तर त्याला धार्मिक स्थळ म्हणता येणार नाही. सो त्या कृतीवरून सुद्धा तुम्हाला हे दोन्ही कलम जे आहेत ती कळतीलच, एवढं लक्षात ठेवा. कलम नंबर 5. कलम नंबर 5 मध्ये काय देण्यात आलेलं आहे? तर 3 संस्था आहेत, म्हणजे त्यामध्ये हॉस्पिटल्स, ठीक आहे, रुग्णालय, शैक्षणिक संस्था आणि वसतिगृह. मित्रांनो बघा, हे गव्हर्नमेंटच बरं का जवळपास, कारण ह्यामध्ये याला म्हणतात कसं येईल की ज्यामध्ये राज्य शासनाची अंशतः किंवा पूर्णतः अनुदान दिली जातात अशी ही संस्था आहे. त्या संस्थाबद्दल हे कलम आहे काय, की ज्या संस्थांमध्ये अंशतः किंवा पूर्णतः अनुदाने दिली जातात, तीच संस्था ह्या कलम नंबर 5 मध्ये देण्यात आलेल्या आहे. लक्षात ठेवा, या ठिकाणी जर कुणी तुम्हाला प्रवेश करण्यास नकार दिला किंवा सदर जी कोणती सेवा असेल, ज्या कोणत्याही सेवा ह्या देतात, त्या सेवा देण्यास जर कुणी नकार दिला, त्यामध्ये सुद्धा सेवा येतात, सेवा देण्यास जर कुणी नकार दिला तर त्याला जी शिक्षा आहे तर ती ठरलेलीच, 1 ते 6 महिने कारावास आणि 100 ते 500 रुपये दंड. त्याला 5 साठी सुद्धा तेच, 1 ते 6 महिने कारावास आणि 100 ते 500 रुपये दंड. मित्रांनो, ह्या ठिकाणी एक लक्षात ठेवा की हे जे रुग्णालय किंवा दवाखाने आहे, यामध्ये जो कोणी व्यक्ती ह्या प्रकारच्या निसमर्थतेसाठी किंवा प्रवेश नाकारणे किंवा त्यासाठी सेवा नाकारणे या प्रकारची कृती करेल, त्याला पर्सनली ही शिक्षा आहे, 1 ते 6 महिने कारावास आणि 100 ते 500 रुपये दंड. लक्षात येतं, त्या व्यक्तीला आहे जे की या गोष्टीसाठी रिस्पॉन्सिबल आहे, त्यांना ही शिक्षा आहे. पण सदरची जी गव्हर्नमेंटचे म्हणते अंशतः आणि पूर्णतः त्यांना फायनान्स मिळतोय गव्हर्नमेंट कडनं, तर रुग्णालय आणि दवाखाने, शिक्षण संस्था आणि वसतिगृह जे आहे, ठीक आहे, यांच्यावर सुद्धा काहीतरी कार्यवाही व्हायला हवी ना. सो त्यासाठी सुद्धा कलम 9 आहे, ते 8 नाही, कलम 9 आहे. सो त्यामध्ये कलम 9 प्रमाणे या रुग्णालय, दवाखाने, शिक्षण संस्था यांचा जो परवाना आहे, परवाना नाही, यांची जी अनुदान आहे ही रद्द करणे किंवा स्थगित करणे हे राज्य शासनाचं कर्तव्य आहे. कलम 9 काय सांगतं, ठीक आहे. कलम 5 प्रमाणे काय, तर या संदर्भात जो कोणताही क्राईम कोणी करेल तर त्या क्राईमसाठी शिक्षा काय, 1 ते 6 महिने कारावास आणि 100 ते 500 रुपये दंड. पण जे संदर्भात दिलेली ह्या ठिकाणी रुग्णालय, दवाखाने, शिक्षण संस्था, वसतिगृह आहेत, त्यांच्यावर सुद्धा काही कार्यवाही व्हायला हवी ना. तर त्यांच्यासाठी कार्यवाही काय होणार, तर कलम 9 प्रमाणे त्यांच्यासाठी कार्यवाही देण्यात आलेली आहे. तर कलम 9 प्रमाणे कार्यवाही काय होणार यांच्यावर, तर ह्यांची जी अनुदानं आहेत
ती अंशतः किंवा पूर्णतः रद्द केली जाते. ओके, कलम 9 प्रमाणे 9 आहे स्लाइडला थोडेसे ही कलम 9 आहे. कलम 9 लक्षात ठेवा. सो 5 इज इक्वल टू 9 ही एक टर्म लक्षात ठेवा. म्हणजे कलम 5 साठी स्वतःसाठी तर शिक्षेचं प्रावधान आहेच, पण त्यामधील ज्या कोणत्याही गव्हर्नमेंट स्पॉन्सर्ड शिक्षण संस्था किंवा संस्था आहेत त्यासाठीचा जो अनुदान आहे ते रद्द करण्यासाठी शिक्षेचं प्रावधान कलम 9 मध्ये. सो 5 इज इक्वल टू 9 ही टर्म लक्षात ठेवा. ओके, त्यानंतर कलम 6. मित्रांनो ह्या ठिकाणी एक लक्षात घ्या, कलम 3 लक्षात कसं ठेवायचं. तर धार्मिक हे जे नाव आहे हे 3च वर्ड्स आहे म्हणून कलम 3. आणि कलम 4 मध्ये सामाजिक निसमर्थता जी आहे तर सामाजिक हे 4 वर्ड पासून बनलेले म्हणून कलम 4. सो कलम 3 आणि 4 जर तुमच्या लक्षात राहील, कलम 5 साठी त्या पूर्ण गव्हर्नमेंट स्पॉन्सर्ड ज्या संस्था आहेत त्या ह्या ठिकाणी दिल्यात. यासाठी काही ट्रिक बनवता येणार नाही. ओके, सो फक्त एवढं लक्षात ठेवा की 5 इज इक्वल टू 9. त्यानंतर कलम 6 कडे आपण येऊ. कलम 6 मध्ये जर कुणी दुकानदार किंवा कुणी व्यापारी कुणीही व्यावसायिक जो असेल तो कुणाही व्यक्तीला सेवा देण्यास किंवा वस्तू देण्यास नकार देईल तर त्या व्यावसायिकास किंवा उद्योजकास किंवा दुकानदारास शिक्षेचं प्रावधान ह्या कलम मध्ये देण्यात आलेलं आहे. कलम 6 लक्षात तर ठेवायचं झालं तर एवढं लक्षात ठेवा. कलम 6 चे टाईप काय, GS 6 गुड्स अँड सर्व्हिसेस. गुड्स म्हणजे काय, वस्तू, आणि सर्व्हिसेस म्हणजे काय, सेवा. तर हे देण्यासाठी जो कोणताही दुकानदार असेल किंवा उद्योजक असेल किंवा व्यावसायिक असेल जो कोणी नकार देईल त्यासाठी शिक्षेचं म्हणजे त्या दुकानदारासाठी व्यावसायिकासाठी शिक्षेचं जे प्रावधान आहे कलम 6 मध्ये देण्यात आलेलं आहे. सो एवढं लक्षात ठेवा, GS 6 संदर्भात जो कोणी असेल त्याच्यासाठी शिक्षा कलम 6 मध्ये. आणि ती ही शिक्षा सेमच आहे, 1 ते 6 महिने कारावास आणि 100 ते 500 रुपये दंड. ओके, एवढं लक्षात ठेवा. त्यानंतर बघा मित्रांनो, हा संदर्भ जी कोणताही दुकान किंवा जो कोणताही व्यवसाय जो उद्योजक आहे किंवा व्यावसायिक आहे तो कोणता उद्योग चालवतो किंवा जो कोणताही दुकानदार चालवतो तर त्याला सुद्धा शिक्षा व्हायला हवी. तर ती शिक्षा कलम 8 मध्ये दिली. कलम 8 मध्ये दिली म्हणजे होणार काय की ह्या सर्व उद्योजक आणि व्यावसायिकांचा जो व्यवसाय आहे त्यांचे परवाने जे आहेत म्हणजे लायसन्स तर ते रद्द करण्यात येतं. तर ते जे रद्द करण्यात येतं ते कलम 8 प्रमाणे. ठीक आहे, सो 6 इज इक्वल टू 8 लक्षात ठेवा. आणि हे रद्द करण्याचा जो हक्क आहे कलम 8 प्रमाणे संबंधित व्यावसायिक दुकानदार किंवा उद्योजक जो असेल तर त्याचा परवाना रद्द करण्याचा जे हक्क आहे तर तो न्यायालयाने आहे. हे लक्षात ठेवा. एखाद्या वेळेला प्रश्न आयोग असाही बनवून विचारतो की कलम 8 प्रमाणे जर कुणी वस्तू आणि सेवा देण्यास नकार दिला, कलम 8 प्रमाणे जर कुणी वस्तू आणि सेवा देण्यास नकार दिल्यास संबंधित उद्योजक किंवा दुकानदार यांचा परवाना रद्द करण्याचे हक्क कुणाला आहे असा प्रश्न तो बनतो. तर त्यामध्ये ऑप्शन आयोग काय टाकणार, ऑफकोर्स राज्य शासन, केंद्र सरकार, त्यानंतर संसद आणि लास्टली न्यायालय असा प्रश्न तो आयोग बनवतो. ट्रिकी क्वेश्चन वाटेल कारण जर तुम्ही ध्यान देऊन जर हा कायदा किंवा हे कलम जर वाचलं नाही, कलम 8 हे जर कलम तुम्ही व्यवस्थित वाचलं नाही तर त्यामुळे हे सर्व जे आहे ते तुमचं चुकीचं ठरू शकतं. कलम 8 मध्ये काय सांगितलं तर न्यायालयाला तो पूर्ण लायसन्स जे आहे ते रद्द करण्याचा हक्क आहे. सो याचा ऑप्शन उत्तर काय असेल, डी असेल, न्यायालय. लक्षात राहील. ओके, तर आपण ही जी सर्व कलमे बघितली मित्रांनो त्याचे ट्रिक्स सुद्धा बघितले. काही काहींचे ट्रिक्स नाही आहेत, जसं कलम 5 असेल. ओके, तर तेवढं फक्त लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. नेक्स्ट कलम 7. कलम 7 मध्ये मित्रांनो
अस्पृश्यते संबंधी इतर जी कोणतेही गुन्हे आहेत त्याचं वर्णन आणि शिक्षा ह्या कलम 7 मध्ये देण्यात आलेली आहे. तर अस्पृश्यते संबंधी इतर गुन्हे आणि शिक्षा कोणत्या असू शकतात? तर इतर शिक्षा आणि गुन्हे काय? तर मित्रांनो, अस्पृश्यते संबंधी एखाद्याने अस्पृश्यता पाळलीच, ठीक आहे, आणि तो इतरही सोर्स थ्रू त्याला त्रास देऊ शकतो ना, तर त्यामध्ये काय असणार? जर संबंधित व्यक्तीचा त्याने अपमान केला, काय असणार? जर त्याने अपमान केला तर ते सुद्धा काय अस्पृश्यताच झाली एक प्रकारची. मग त्याच संबंधी असलेला हा गुन्हा झाला अस्पृश्यते संबंधी. त्यानंतर त्याला शिव्या दिल्या, शिवीगाळ केली, हा सुद्धा अस्पृश्यते संबंधित गुन्हा झाला. मी अस्पृश्यते संबंधित बोलतोय, शिवीगाळ आणि अपमान करणे म्हणजे नॉर्मली हे कुणी करू शकतो वेगळ्या कारणावरून, पण अस्पृश्यते संबंधी जर कुणी अपमान केला, कोणाच्याही कास्टवरूनही अपमान होऊ शकतो. अस्पृश्यता ही कोणत्याही बाबतीत जी आहे ती पाळल्या जाऊ शकते, ठीक आहे. शिवीगाळ केली, त्यानंतर बहिष्कार टाकल्यास, ओके, आणि नंबर 4 धमकी दिल्यास. लास्टली तर सांगायचं झालं तर इजा आहे पॉईंट सब, ह्यामधील सब जे पॉईंट दिलेले हे सिक्वेन्स वाईज करण्याची काहीच गरज नाही, एवढं लक्षात ठेवा. अपमान, शिवीगाळ, बहिष्कार. बहिष्कार म्हणजे काय? काय वाटतं बहिष्कार म्हणजे काय? एखाद्यावर जो बहिष्कार टाकला तर नेमकं काय केलं असं म्हणता येईल? बहिष्कार टाकणे म्हणजेच काय? तर सर्वात प्रथम त्याच्याशी असलेली देवाणघेवाण बंद करतात, संबंधित व्यक्तीशी देवाणघेवाण बंद करतात, त्यासोबत कोणत्याही प्रकारचा व्यवसाय करत नाही, व्यवसाय किंवा धंदा जो आहे तो या संबंधित व्यक्तीशी करत नाही, ठीक आहे. त्यानंतर त्याला कुठल्याही प्रकारची सेवा देण्यात नकार देण्यात येतो, ठीक आहे. या सर्व गोष्टी बहिष्कारामध्ये येतात, समजतंय? तर याला बहिष्कार म्हणतात. सो अशा प्रकारची जी अस्पृश्यते संबंधी गुन्हे आहेत तर ती कलम 7 मध्ये देण्यात आलेली आहे आणि त्या संदर्भातली शिक्षा सुद्धा कलम 7 मध्ये देण्यात आली. तर तेवढी ती लक्षात ठेवा की 1 ते 6 महिने कारावास आणि 100 ते 500 रुपये दंड. म्हणजे बघा मित्रांनो, कलम 3 पासून कलम 7 पर्यंत सर्व जी शिक्षा आहे ती सेमच आहे. 1 ते 6 महिने कारावास आणि 100 ते 500 रुपये दंड. लक्षात ठेवा, कलम 3 पासून 7 पर्यंत शिक्षा काय येतात सेम. त्यानंतर आपण बघू कलम 7 त्यामध्ये सक्तीने जर तुम्ही सदर त्या व्यक्तीस, कोणत्याही व्यक्तीस जर तुम्ही श्रम करायला लावले, सक्तीची श्रम म्हणजे जबरदस्ती एक प्रकारची, ठीक आहे. फोर्सफुली त्याला जर एखादं काम करायला लावलं, सक्ती म्हणजेच काय? फोर्सफुली करायला लावलं. हा वर्ड खूप महत्वाचा आहे, फोर्सफुली. आता फोर्सफुली कोणती कामं अशी आहेत की ज्यामुळे त्याची मन जे आहे ते दुखावलं जाईल, ओके, किंवा अस्पृश्यते संबंधी गुन्हा जो आहे तो त्या ठिकाणी घडू शकतो. तर त्या संबंधी लक्षात ठेवा की जर त्याला आपण मैला साफ करायला लावला, ओके, मेलेली जी जनावरे आहेत ती गावाबाहेर टाकायला सांगितल्यास, ठीक आहे. नंतर नंबर 3 नाळ कापायला सांगितल्यास, गटार साफ करायला सांगितल्यास, ही जी कमी प्रतीची जी कामं आहेत मित्रांनो, कमी प्रतीची कामं, ठीक आहे, कमी प्रतीची कामं जर सक्तीने करायलाच लावली तर कलम 7 प्रमाणे त्या ठिकाणी शिक्षेचं प्रावधान करण्यात आलेलं आहे. लक्षात ठेवा की कलम 3 ते 7 तर आपल्याला माहिती आहे सेम प्रकारची शिक्षा आहे, पण 7 मध्ये शिक्षेचं स्वरूप बदललंय. तर ते 3 ते 6 महिने कारावास आणि 100 ते 500 रुपये दंड. म्हणजे द्रव्यदंड सेमच आहे, द्रव्यदंड काय सेमच आहे, पण रुपयाची जी संख्या आहे, पैशांची जी संख्या आहे ती 300 ते 500 रुपये झाली. एवढं लक्षात ठेवा. 7
त्यानंतर आपण कलम नंबर 10 कडे वळूया. बरं मित्रांनो, या ठिकाणी 8 आणि 9 राहिलं होतं, करेक्ट. 8 आणि 9 राहिलं आपलं कलम. पण हे कलम राहिलेले नाही. आपण कलम 6च्या वेळेला कलम 8 बघितलं आणि कलम 5च्या वेळेला 9 बघितलं. कलम 6 काय? जीएस 6 तुम्हाला ट्रिक सांगितली होती. जीएस 6 गुड्स अँड सर्व्हिसेस 6, बरोबर. जो कोणताही व्यावसायिक उद्योजक असेल, दुकानदार असेल, तो कोणत्याही व्यक्तीस वस्तू आणि सेवा देण्याचे नाकारतो, त्याला शिक्षेचं प्रावधान कलम 6 मध्ये देण्यात आलेलं आहे. आणि तो जो कोणताही व्यवसाय चालवतोय तर त्या व्यवसायाचं जे लायसन्स आहे ते रद्द करण्याचं जे न्यायालयाचा हक्क आहे तर तो कलम 8 मध्ये दिला. ठीक आहे, तर लक्षात येईल कलम 8 काय? तर न्यायालयाचा परवाना रद्द करण्याचा हक्क. त्यानंतर कलम 6 आपल्याला माहिती आहे की जे कोणतेही गव्हर्नमेंट स्पॉन्सर्ड, अंशतः किंवा पूर्णतः स्पॉन्सर्ड संस्था आहे, म्हणजे हॉस्पिटल्स असतील, रुग्णालय असतील, दवाखाने असतील, दवाखाने तर आहेत तेच, वसतिगृह असतील, तर हे सर्व जे आहे त्यांनी जर एखादा अस्पृश्यतेचा गुन्हा केला तर त्या संदर्भात त्यांना शिक्षेचं जे प्रावधान आहे तर त्या संबंधित संस्थेला कलम 9 प्रमाणे त्यांचं अनुदान जे आहे ते रद्द करण्यात येतं किंवा स्थगित करण्यात येतं. ओके, सो हे असं कलम नंबर 9 आहे. त्यानंतर आपण कलम नंबर 10 बघूया. अपराधास अपप्रेरणा म्हणजे काय? म्हणजे असे खूप हार्ड वर्ड जे आहेत ते तुम्हाला बेअर ऍक्ट मध्ये दिसतील. चिथावणी देणे, हा अपप्रेरणा म्हणजे काय? एक प्रकारची चुगली झाली. चुगली म्हणजेच काय की एखादा व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला हळूच चुगली लावतो की जा त्याला मार, करेक्ट, किंवा त्याला शिवीगाळ कर, त्याला धमकी दे, अशा प्रकारची कामं सांगू शकतो. याला चिथावणी देणं म्हणतात, फूस लावणं म्हणतात एक प्रकारे, करेक्ट. सो त्यालाच अपप्रेरणा म्हणतात. म्हणून कलम 10 मध्ये काय देण्यात आलेलं आहे तर अपप्रेरणा. तर असा कोणी व्यक्ती अशा प्रकारची अस्पृश्यतेचा गुन्हा करण्यास संबंधित व्यक्तीला, कोणता अस्पृश्यतेचा गुन्हा हे लक्षात ठेवा, कोणता गुन्हा? अस्पृश्यतेचा गुन्हा करण्यास संबंधित व्यक्तीला अपप्रेरणा देत असते. आता अपप्रेरणेची तुम्हाला जी डेफिनेशन आहे ती मी सांगितलीच आहे. ठीक आहे, किंवा चिथावणी देत असते. तर तो जो व्यक्ती आहे त्याला शिक्षा जी आहे तीच शिक्षा असते जी अस्पृश्यतेचा गुन्हा करणाऱ्या व्यक्तीची शिक्षा जी आहे तीच शिक्षा या संबंधित अपप्रेरणा देणाऱ्या व्यक्तीला दिली जाते. आता मी हे तुम्हाला विथ एक्झाम्पल सांगतो. बघा, यामध्ये समजा ए ने बी ह्यास असं सांगितलं, ए ने बी ह्यास असं सांगितलंय की तू सी ला जातीवाचक शिवीगाळ कर, धमकी दे, किंवा कोणत्याही प्रकारचे धार्मिक किंवा सामाजिक निसंबद्धता लाभण्यासंबंधी कोणताही गुन्हा करण्यासाठी चिथावणी देत असेल. म्हणजे ए हा काय करतोय, बी ला सांगतोय की तू सी वर अशा प्रकारचा गुन्हा कर. कोणता गुन्हा? तर जो पूर्ण आपण आतापर्यंतची कलमे बघितली अस्पृश्यते संबंधीचे जे कोणतेही गुन्हे आहेत ते करण्यास ए हा बी ला सांगत असेल आणि बी त्याप्रमाणे ऍक्ट करतोय, तर या ठिकाणी डायरेक्ट गुन्हेगार कोण झाला तर बी हा डायरेक्ट गुन्हेगार झाला. लक्षात येते, बी काय झाला? डायरेक्ट गुन्हेगार झाला आणि ए जो आहे तो इनडायरेक्टली झालेला आहे. तर ह्या ठिकाणी मी ह्याबद्दल बोलतोय. कोणाबद्दल? कलम 10 जे आहे ते ए बद्दल बोलतोय. मग ह्या ए ला शिक्षा काय? कारण याने इनडायरेक्टली केले आणि स्वतःहून तो गुन्हा जो आहे तो केलेला नाहीये. मग तो ए संबंधित जो गुन्हा आहे तर त्या ए ला त्या बी एवढी शिक्षा होईल. ओके, बी ने कोणताही गुन्हा केलेला असेल, त्याने जर धार्मिक निसमर्थता लादलेली असेल तर सेम 1 ते 6 महिने कारावास आणि 100 ते 500 रुपये दंड. ठीक आहे, त्याने सामाजिक निसमर्थता लादली असेल तर तोच. ठीक आहे, तर जी कलम आपण बघितली त्यामध्ये ज्या कोणत्याही शिक्षा ह्या कायद्यानुसार दिलेल्या आहेत तर तीच शिक्षा ही अपराधास
अपप्रेरणा देणाऱ्या व्यक्तीला दिली जाते. ठीक आहे, एवढं लक्षात ठेवा. कलम 10. त्यानंतर कलम 10A. बघा मित्रांनो, कलम 10A काय सांगतो? सामुदायिक दंड. आणि हा का आणि कशा प्रकारे लावला जातो बघा. जो नागरी हक्क संरक्षण कायदा आहे तो बेसिकली एखाद्या व्यक्तीने केलेल्या गुन्ह्याबद्दल सांगतो. पण ह्या कलम 10A मध्ये जर आरोपी हा एक व्यक्ती नसून एखादा समुदाय असेल, एखादा गट असेल, ठीक आहे, आरोपी एखादा गट असेल तर त्यास काय शिक्षा द्यावी, त्या संदर्भात कलम 10A जे आहे ते तुम्हाला या ठिकाणी शिक्षेचं प्रावधान करतं. तर त्यामध्ये आपण एक एक्झाम्पल बघूया. समजा अशी एक सोसायटी आहे ज्यामध्ये 4 बिल्डिंग आहेत, ओके, आणि त्या सोसायटी शेजारी एखादं सार्वजनिक ग्राउंड आहे, सार्वजनिक मैदान आहे. ओके, आता हे या सोसायटीच्या शेजारी ते सार्वजनिक मैदान आहे मान्य. जर समजा सार्वजनिक ठिकाण, हे सार्वजनिक ठिकाण झालं बरोबर, या ठिकाणी कुणीही येऊ शकतं, कुणीही खेळू शकतं, कुणीही, एनीवन, कारण ते सार्वजनिक प्लेस आहे. पण जर संबंधित त्या ज्या 4 बिल्डिंग आहेत ज्या शेजारी आहेत, करेक्ट, तर या 4 पैकी 3 बिल्डिंग मधल्या राहणाऱ्या लोकांनी या ग्राउंडवर इतर व्यक्तींना येण्यास मज्जाव केला. म्हणजे इन शॉर्ट काय, तर त्यांनी इथे खेळायला येणाऱ्या दुसऱ्या, म्हणजे त्यांचे जे सोसायटी सोडून दुसरे कोणीही येत असतील, ते समजा XYZ असतील, ठीक आहे, तर या XYZ ला जर त्यांनी एंट्रीसाठी आणि खेळण्यासाठी या ठिकाणी जर बंदी आणली तर त्यांनी कोणती शिक्षा केली, काय सांगाल, कोण सांगाल? करेक्ट, सामाजिक निसमर्थता लादली. करेक्ट, सामाजिक निसमर्थता यांनी लादली. फक्त मी तीन बद्दलच बोलतोय, त्याबद्दल बोलत नाही. ही बिल्डिंग शांत होती असं समजा, यांना काही घेणं देणं नाही, लक्षात राहील. तर ह्या 3 बिल्डिंग मधले जेवढे लोकांनी आहे ते XYZ जे कोणी पर्सन असतील बाहेरचे, त्यांना ह्या सार्वजनिक ग्राउंडवर खेळण्यासाठी मज्जाव केला. तर त्यांनी एक प्रकारची सामाजिक निसमर्थता त्या ठिकाणी लादली आहे. करेक्ट. मग आता होतं काय की खूप सारे लोक आहेत, त्यामुळे कलम 10A प्रमाणे त्यांना फक्त सामुदायिक दंडाची शिक्षा आहे. आणि हा जो सामुदायिक दंड आहे तो राज्य शासन आकारतं. लक्षात ठेवा, राज्य शासन आकारतं. सामुदायिक दंड कोण आकारतं? राज्य शासन. मित्रांनो, प्रश्न बनू शकतो परत की सामुदायिक दंड आकारणी कोण करतं? मग ए ऑप्शन राज्य शासन, बी ऑप्शन केंद्र, ठीक आहे, सी ऑप्शन मध्ये संसद आणि डी मध्ये न्यायालय. नॉर्मली विचार करताना आपण काय करतो, आपल्याला वाटतं की बाबा नाही अशा प्रकारचा कोणताही गुन्हा घडला आणि गुन्ह्यासाठी सामुदायिक दंड कोण आकारू शकतं, तर न्यायालय वाटतं. पण नाही, या ठिकाणी लक्षात ठेवा, राज्य शासन सामुदायिक दंड आकारतो. ठीक आहे, सामुदायिक दंडाचं स्वरूप नंतर आपण समजूनच घेऊया. पण यामध्ये एक लक्षात ठेवा मित्रांनो, यामध्ये एक प्रॉब्लेम असा आहे की हा जो 4थ्या बिल्डिंग वाला होता तो ह्यामध्ये शामिलच नाही. करेक्ट, तर तो ह्यामध्ये शामिल नाही आणि सामुदायिक दंड म्हणून या चौघांना सुद्धा सामुदायिक दंड ठोठावला गेला. 400 रुपये. आपण एक्झाम्पल घेतोय, असं काही समजू नका. 400 रुपये दंड या सर्वांना ठोठावला गेला. ओके, तर आता सर्वप्रथम स्वरूप समजून घ्या. सामुदायिक दंड ठोठावण्याचा जी प्रोसिजर आहे ती काय असते. सर्वात सुरुवातीला दवंडी पिटतो ना आपण, जी ढोल आणि हे घेऊन जातात आणि दवंडी पिटतो, तर तशीच सामुदायिक दंडाची जी आकारणी आहे, आकारणी जी आहे ती या ठिकाणी येऊन दवंडी पिटून सांगण्यात येते की तुम्हाला इतका जो सामुदायिक दंड आहे तो आकारण्यात आलाय. आपण इथे 400 रुपये घेतलेला आहे. ठीक आहे, मग 400 रुपये जर घेतलेले आहे तर 4 बिल्डिंग कशा, त्याला अजून एक लक्षात ठेवा की हा जो सामुदायिक दंड आहे तो विभागून सुद्धा दिला जातो. ओके, अजून आपण डिटेल मध्ये बघूया. विभागून दिला जातो. मग यांना किती, 100, यांना 100, यांना 100 आणि ह्यावर सुद्धा 100. पण हा तर कशातच इन्व्हॉल्व नव्हता. 4 नंबरची जी बिल्डिंग आहे हा तर कशातच इन्व्हॉल्व नव्हता. मग ह्या ठिकाणी हा काय झाला, पीडित. करेक्ट, म्हणजे ह्या ठिकाणी सुद्धा हा पीडित झाला. सामुदायिक दंडामध्ये जो कोणी पीडित असतो तर तो पीडित जो आहे तो राज्य शासनाकडे अर्ज करू शकतो की मी ह्यामध्ये कुठल्याही प्रकारे
सामील नव्हतो, त्यामुळे माझा हा दंड जो आहे तो रद्द करण्यात यावा किंवा त्यामध्ये सूट देण्यात यावी. ओके, आणि हा हक्क सुद्धा राज्य शासनाला आहे. ते सामुदायिक दंडामध्ये सूट देऊ शकतात किंवा तो रद्द करू शकतात. ओके, अजून एक लक्षात ठेवा, समजा ह्या बिल्डिंग मध्ये एखादा हिंदू अविभक्त कुटुंब आहे, तर त्या अविभक्त कुटुंबाला सुद्धा ही जी सामुदायिक दंडाची रक्कम आहे, होतं ना एखाद्या वेळेला एखाद्या अविभक्त कुटुंबामध्ये असतात वाद वगैरे असतात, तर त्या कुटुंबासाठी मग ही जी सामुदायिक दंडाची रक्कम आहे, तर मग त्यांच्यासाठी काय करायचं, कोण भरणार त्या कुटुंबाचे, बरोबर. या बिल्डिंग मध्ये जर राहत असतील तर मग त्यांच्यासाठी काय, तर ती अजून विभागून देण्यात येऊ शकते. म्हणून लक्षात ठेवा, हिंदू अविभक्त जी कुटुंब आहेत मित्रांनो, त्यांच्यासाठी ही दंडाची जी रक्कम आहे ती विभागून देण्यात येऊ शकते. ओके, तो हे टर्म लक्षात ठेवा. सामुदायिक दंड जो आहे कलम 10 अप्रमाणे आकारण्यात येतो. हे नंतर बघूया. ठीक आहे, तर हे कलम तुमचं मला वाटतं आय होप सो तुमचं कन्फर्म आणि क्लिअर झालेलं असेल. त्यानंतर आपण येऊया कलम 11 कडे. कलम 11 मध्ये कलम 11, आता हे लक्षात ठेवायचं कसं, एकावर एक म्हणजे काय, तर एकावर एक अपराध करत जातोय तो, म्हणजे परत परत अपराध करत, वारंवार अपराध करत, बरोबर. म्हणजे आता समजा एखादा असतो ना हट्टी, तर तो हट्टी काय ऐकत नाही. एकदा त्याचा जर क्राईम त्याने केला तर त्यानंतर तो परत परत जर ऐकतच नाही, तो क्राईम करतच राहतो. अशा लोकांना सुद्धा शिक्षेचं काहीतरी प्रावधान पाहिजे. तर त्यासाठी हे कलम 11 टाकण्यात आले आहे, कारण अस्पृश्यता हा खूप मोठा पॉइंट आहे गव्हर्नमेंटसाठी, बरोबर. आणि हा खूप मोठा गुन्हा आहे. त्यामुळे ह्या गुन्ह्यासाठी वारंवार जर कोणी परत परत तोच अपराध करत असेल तर त्याच्यासाठी सुद्धा शिक्षेचं प्रावधान असायला पाहिजे. सो लक्षात ठेवा, पहिली जी शिक्षा आहे तर ती पूर्ण जे कलम दिलेले आहेत त्यामध्ये जी शिक्षा दिलेल्या आहेत त्याचप्रमाणे पहिला जो त्याचा क्राईम आहे त्यासाठी तीच शिक्षा होईल. लक्षात आलं. म्हणजेच काय, पहिल्यांदा एखादा क्राईम त्याने केला तर ओव्हरऑल जी कलम दिलेली आहेत त्यामध्ये शिक्षा दिलेली आहे त्याप्रमाणे त्याला शिक्षा होईल. पण तोच क्राईम ह्या कायद्यानुसार जी कोणताही क्राईम असेल, तो क्राईम जर तो परत रिपीट करत असेल, म्हणजे तो दुसऱ्यांदा जर तोच अपराध करत असेल, दुसऱ्यांदा जर तोच अपराध परत करत असेल तर त्यासाठी शिक्षेचं स्वरूप बदललंय. आतापर्यंतच्या आपल्याला माहिती कलम 3 ते 7 काय, 1 ते 6 महिने आणि 100 ते 500 रुपये. कलम 7 अ मध्ये 3 ते 6 महिने आणि 100 ते 500 रुपये दंड. हे माहिती आपल्याला. पण जर दुसरा गुन्हा त्याने केलाय तर तो दुसरा गुन्हा 6 महिन्यापासून पुढे 6 महिने ते 1 वर्ष आणि 200 ते 500 रुपये दंड आहे. मित्रांनो हे लक्षात ठेवा, त्या ठिकाणी 200 आहे आणि 7 अ मध्ये 300 आहे. सॉरी, 7 अ मध्ये सेमच आहे. 7 अ मध्ये जे आहे ते सेमच आहे. सॉरी, 7 अ मध्ये 3 ते 6 महिने आहे. लक्षात राहील, 7 अ मध्ये 3 ते 6 महिने आहे. 3 ते 6 महिने या ठिकाणी फक्त महिना जो आहे तो चेंज करायचा, एवढं लक्षात ठेवा. 3 ते 6 महिने. बाकी सर्व जी गुन्हे आहेत त्यासाठी जवळपास हेच कारावास आणि द्रव्यदंडाचं स्वरूप आहे. लक्षात ठेवा. सो दुसऱ्यांदा जर तो अपराध त्याने परत केला तर त्यासाठी 6 महिने ते 1 वर्ष कारावासाची शिक्षा आणि रुपयामध्ये बदल जर सांगितला तर तो येतो 200 ते 500 रुपये दंड. त्यानंतर तिसऱ्यांदा जरी परत त्याने तोच अपराध केल्यास त्याला 1 ते 2 वर्ष कारावास आणि 500 ते 1000 रुपये दंड. लक्षात ठेवा, तिसऱ्यांदा जर त्याने अपराध केला तर तिसऱ्यांदा अपराध केल्यानंतर त्याला 1 ते 2 वर्ष कारावास आणि 500 ते 1000 रुपये दंड ठोठावण्यात येतो. वारंवार अपराधासाठी ही कलम लक्षात ठेवा. कलम 12 आपण बघू. कलम 12 मध्ये न्यायालयाने गृहीत धरावया संबंधीचा हे कलम आहे. काय गृहीत धरायचं यामध्ये, तर एक लक्षात ठेवा, ह्यामध्ये गृहीत काय धरायचं यामध्ये, तर
संबंधित कायद्या अन्वये ठीक आहे, म्हणजे अस्पृश्यता संबंधी कोणताही गुन्हा जर SC म्हणजे शेड्यूल कास्ट म्हणजे काय अनुसूचित जमातींवर जर एखादा अन्याय किंवा त्यांच्यावर एखादा गुन्हा घडला अन्याय जर त्यांच्यावर घडला असेल संबंधित कायद्याप्रमाणे अस्पृश्यते संबंधी, तर तो ह्याच कायद्याप्रमाणे ठीक आहे नागरी हक्क संरक्षण ह्याच कायद्याप्रमाणे घडलेला आहे असं ह्या ठिकाणी हा कायदा सांगतो की गृहीत धरण्यात आलेला आहे. काय गृहीत धरण्यात आलेलं आहे तर शेड्यूल कास्ट जे आहे अनुसूचित जाती जे आहे आपण त्याची डेफिनेशन 2DB मध्ये बघितली करेक्ट. तर त्यानुसार ह्या कलमामध्ये सांगितलंय की जर शेड्यूल कास्टवर एखादा अस्पृश्यते संबंधी जर गुन्हा त्यांच्यावर जर अन्याय होत असेल ठीक आहे अस्पृश्यते संबंधी जर त्यांच्यावर अन्याय होत असेल तर संबंधित जो गुन्हा आहे तो ह्याच कायद्यान्वये झाला असं कन्सिडर करण्यात येईल. त्या व्यतिरिक्त कोणत्याही कायद्यान्वये नाही. लक्षात ठेवा अस्पृश्यते संबंधी जर कोणत्याही SC कॅन्डिडेट किंवा SC व्यक्तीवर जर गुन्हा किंवा अन्याय घडलेला असेल तर तो अन्याय जो आहे मित्रांनो तो ह्याच कायद्यानुसार झालाय असं गृहीत धरण्यात येईल. ठीक आहे, कोण गृहीत धरेल तर न्यायालय धरेल एवढं लक्षात ठेवा. त्यानंतर कलम 13 मध्ये खूप म्हणजे एक साऱ्या बुक्स मध्ये खूप डेंजर त्यांनी वर्ड्स दिलेले आहेत. तर एक लक्षात ठेवा मित्रांनो खूप इझिली आपल्याला हा कायदा करून लक्षात ठेवायचा. तर लक्षात ठेवा कलम 13 मध्ये संबंधित कायद्याची जी कोणती खटले असतील तर ती खटली फक्त फौजदारी न्यायालयामध्येच चालतील. फौजदारी न्यायालया व्यतिरिक्त कुठेही चालणार नाही. म्हणजे फौजदारी दिवाणीमध्ये सुद्धा चालणार नाही असं त्यांना या ठिकाणी सांगायचं. ऑफकोर्स दिवाणीमध्ये चालणार नाही. फौजदारी आणि दिवाणीमध्ये फरक काय करेक्ट. फौजदारी न्यायालय आणि दिवाणी न्यायालयामध्ये फरक काय तर फौजदारी न्यायालयामध्ये जे कुठेही क्राईमशी रिलेटेड खटले असतात ती फौजदारी न्यायालयामध्ये चालतात बरोबर. आणि दिवाणी न्यायालयामध्ये जे कोणते आर्थिक घोटाळे असतील म्हणजे आर्थिक क्राईम्स असतील इकॉनॉमिक कोणतेही क्राईम असेल फ्रॉड केला असेल कोणी एखाद्या बँकेमध्ये तर अशा प्रकारचे जी कोणतेही क्राईम्स आहेत मित्रांनो तर ती क्राईम्स फक्त आणि फक्त म्हणजे कोणती इकॉनॉमिक क्राईम्स बद्दल बोलतो तर ती दिवाणी न्यायालयामध्ये चालतात. आणि नॉर्मल जी क्राईम आहे गुन्हे जे आहेत मित्रांनो तर हे गुन्हे जे आहेत त्या संबंधी सर्व खटले जे आहेत ते फौजदारी न्यायालयात चालतात. लक्षात राहील. तर हे कलम 13 आहे. त्यानंतर कलम 14 बघूयात. यामध्ये कंपन्यांनी केलेला अपराध याबद्दल सांगण्यात आलेलं. तर कंपन्यांनी केलेला अपराध म्हणजेच काय मित्रांनो जर एखादा अस्पृश्यते संबंधी गुन्हा कंपनीमध्ये घडला असेल तर त्या संदर्भात हे कलम आहे. एखाद्या कंपनीमध्ये प्रायव्हेट कंपनी असेल कोणती किंवा गव्हर्नमेंट स्पॉन्सर्ड कंपनी असेल त्यामध्ये जर एखादा गुन्हा घडला असेल तर त्या संदर्भात काय आहे तर ह्या कलमामध्ये डिटेल दिलं आहे. तर बघा मित्रांनो ह्या ठिकाणी दोषी कोणाला मानायचं त्या कंपनीमध्ये. जर समजा एखाद्या कंपनीमध्ये कुणी एका व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीवर A ने B वर अस्पृश्यते संबंधी अन्याय केला. A ने B वर अस्पृश्यते संबंधी अन्याय जर केला तर त्या संदर्भात या कंपनीमध्ये जी कोणी आजूबाजूला उभी असणारी लोक आहेत ती सुद्धा ह्या कलमान्वये कलम 14 अन्वये दोषी ठरवण्यात येतात. आणि अजून एक लक्षात घ्या मित्रांनो या कंपनीसाठी जे कोणी जबाबदार आहेत कंपनीसाठी जबाबदार म्हणजेच काय कंपनीचे संचालक असतील बरोबर कंपनीचे बोर्ड ऑफ डिरेक्टर्स असतील हे सुद्धा ह्यासाठी काय रिस्पॉन्सिबल त्यांना पकडण्यात येतं. लक्षात ठेवा त्यांना सुद्धा या गोष्टीसाठी रिस्पॉन्सिबल पकडण्यात येतं. म्हणजेच काय कोणीतरी क्राईम करतोय आणि जे बघ्याची भूमिका घेणारे आहेत ते सुद्धा या ठिकाणी काय दोषी ठरतात आणि कंपनी चालवणारे सुद्धा या ठिकाणी दोषी ठरतात. म्हणून हा कायदा करण्यात आलाय. एक अजून याला एक सेक्शन अपवाद म्हणून लक्षात ठेवा मित्रांनो. जर कंपनीशी जबाबदार असलेली जी कोणती व्यक्ती असेल मॅनेजर असेल संचालक असेल बोर्ड ऑफ डिरेक्टर असेल तर त्या व्यक्तींनी हा जो गुन्हा आहे कोणता अस्पृश्यते संबंधी जो गुन्हा आहे तो घडू नये याच्यासाठी जर खबरदारी ऑलरेडी घेऊन ठेवली आणि त्यांच्या नकळत असा गुन्हा घडला ठीक आहे त्यांनी खबरदारी घेतली होती. मी सांगतो काय की त्यांनी जर समजा खबरदारी घेतलीच होती बाबा की आमच्या ठिकाणी समजा त्यांच्या ठिकाणी एखादं
धार्मिक स्थळ असेल, एखादं मंदिर असेल, त्या ठिकाणी त्यांनी संचालकांनी बोर्डाने जर क्लिअरली सांगितलं असेल की ह्या ठिकाणी सर्वांना एंट्री आहे, म्हणजे ते सार्वजनिकच खुलं केलेलं आहे, आणि त्या ठिकाणी जर कुणा एका व्यक्तीला कुणी दुसरा व्यक्ती नकार देतोय दर्शन घेण्यासाठी किंवा प्रवेशासाठी, तर त्या ठिकाणी कोणतं झाला तो तर धार्मिक निसमर्थता झाली, म्हणजे ह्याच कायद्यानुसार तो गुन्हा झाला, बरोबर. आणि हा गुन्हा होताना जर जी कोणती लोक बघत असतील ती सुद्धा यामध्ये काय झाली, रिस्पॉन्सिबल झाली. पण सर्टन या केसेसमध्ये बघताना जी लोक उभी आहेत ती तरी ह्या ठिकाणी आरोपी असली तरी ही संचालक किंवा बोर्ड ह्या ठिकाणी आरोपी असणार नाही, कारण त्यांनी ऑलरेडी खबरदारी घेतलेली होती. त्यांनी त्या ठिकाणी सर्वांना सूचना दिलेल्या होत्या की अशा प्रकारचा कोणीही जो गुन्हा आहे तो करू नका, ठीक आहे. म्हणून त्या अशा वेळेला, अशा अपवादाच्या वेळेला ते कंपनीची जी जबाबदार मंडळी आहे ती रिस्पॉन्सिबल असणार नाही. सो लक्षात ठेवा कलम 14. त्यानंतर कलम 14 बघा मित्रांनो, कलम 14 काय सांगतं की सद्भावनेने केलेली कोणतीही कृती, सद्भावनेने केलेली म्हणजे बघा तपासाच्या वेळेला जर ज्या वेळेला सामुदायिक दंड आकारला जातो त्यावेळेला तो गुन्हा घडलाय की नाही किंवा कोणताही या कायद्याने जो कोणताही गुन्हा आहे त्या संबंधीचा तपास जो कोणी अधिकारी करत असेल, जर समजा त्या अधिकाऱ्याने किंवा त्या अधिकाऱ्याने सद्भावनेने प्रत्येक कृती केलेली असते, म्हणजे त्यांची भावना काय असते, छानच असते. सद्भावना म्हणजे काय की भावना म्हणजे मनातून काही वाईट इंटेन्शन नाहीये त्यांच्या, ते काय करतायत, तपास करतायत इमानदारीने. समजा मी त्याच्यासाठी एक एक्झाम्पल देतो की ए ने बी वर अस्पृश्यते संबंधी अन्याय केला, ठीक आहे. तर ह्या कायद्यानुसार तो काय झाला, क्राईमच झाला, बरोबर. ए ने बी वर जर अशा प्रकारचा अन्याय केला आणि सी जो आहे हा तपास अधिकारी आहे, ठीक आहे. तर सी ज्या वेळेला तपासतो, समजा याने जातीवाचक शिवीगाळ केली बीला, ठीक आहे. जर ए ने बीला शिवीगाळ केली, धमकी दिली, अशा प्रकारचा ए ने गुन्हा केला आणि जर समजा सी ने तपास अधिकाऱ्याने जर ए हा गुन्हा झाला पळून गेला आणि जर सी ने तपास करते वेळी जवळपास ज्याही लोकांना सी भेटेल विचार इंट्रोगेशन करण्यासाठी, सी ज्याही कुणाला तपास अधिकारी येतो, बरोबर, तो ज्याही कुणाला भेटेल तर त्याला संदर्भात सुरुवातीला बी वर कुठल्या प्रकारचा अन्याय झालाय आणि ए ने त्याला कशा प्रकारे शिवीगाळ केला किंवा त्याला कशा प्रकारची धमकी दिली या संदर्भात विचारणा करेल. हे बाकी कोणी असतील XYZ ज्यांना हा सी जो आहे तो विचारतो, इंट्रोगेशन करतो की असा गुन्हा घडलाय की, बरोबर. गुन्हा जर घडलाय तर आपण असं प्री अझम्पशन म्हणजे पूर्वीपासून गृहीतक धरून नाही चालत ना की बाबा गुन्हा घडलाय आणि हा झालेला आहे, अटक करा यायला डायरेक्ट नाही, त्या संबंधी चौकशी होणारच. तर अशी चौकशी सी करत असताना सी ने समजा जो बी वर कोणत्या प्रकारे अन्याय झालाय तो XYZ व्यक्तींना सांगितलं, तर इन टर्म मध्ये काय, इन त्या गोष्टीमध्ये काय होतंय की बी ची सुद्धा नुकसानी जे आहे अपूर्ण नुकसान होते या ठिकाणी, कारण त्याची बदनामी होते, बरोबर. कारण XYZ ला सुद्धा कळतं की याला किती घाणघाण शिवाय किंवा कशा प्रकारच्या धमक्या दिल्या आणि घाबरला. मग त्याने जर समजा संबंधित तपास अधिकाऱ्यावर केस केली तर की बाबा ह्यांनी सुद्धा माझी बदनामी केली अधिकाऱ्याने, मग पण अधिकाऱ्याचा त्यामागे काही हेतू होता का की मला बीला बदनाम करायचं आहे सगळं, नाही, करेक्ट. जर बीला बदनाम करण्याचा याचा हेतू नव्हता, म्हणजे त्याची सद्भावना होती, जी कोणती ती कृती करतोय तो सद्भावनेने कृती करतोय, म्हणून सी ला ह्या ठिकाणी कलम 14 नुसार दोषी किंवा आरोपी म्हणून गृहीत धरण्यात येणार नाही. त्याने कुठल्याही प्रकारची जी कृती आहे ती सद्भावनेनेच केलेली आहे, त्यामुळे त्याला ह्या ठिकाणी दोषी पकडण्यात येणार नाही. सो हे 14 कलम आहे. ओके, आपण पुढे बघू. कलम 15 मध्ये क्षेत्र आणि स्वरूप हे सांगण्यात आलेलं आहे. लक्षात ठेवा, क्षेत्र आणि स्वरूप मी कशाचं सांगतोय तर या कायद्याचं क्षेत्र आणि स्वरूप. क्षेत्र म्हणजेच काय बाबा की खटला चालवण्याचं क्षेत्र, खटला चालवण्याचं क्षेत्र. जर जिल्हा असेल तर तो कोणासमोर चालणार खटला, जिल्हा दंडाधिकाऱ्यासमोर चालणार. आणि महानगर असेल तर महानगर दंडाधिकाऱ्यासमोर खटला चालू. समजलं.
क्षेत्र म्हणजे काय की कोणत्या क्षेत्रामध्ये, म्हणजे जिल्हा क्षेत्र असेल तर त्या ठिकाणी जिल्हा दंडाधिकाऱ्यासमोर खटला चालेल, आणि महानगर क्षेत्र असेल तर महानगर दंडाधिकाऱ्यासमोर क्षेत्र चालेल, खटला चालेल. त्यानंतर स्वरूप काय, म्हणजे संबंधित जो क्राईम आहे नागरिक हक्क संरक्षण 1955 अन्वये जो कोणताही गुन्हा घडतो तर त्याचं स्वरूप काय असं त्या ठिकाणी विचारलंय. तुम्हाला मी पहिले सुद्धा सांगितलं की दखलपात्र म्हणजे काय, कन्सेप्ट सांगितलेला आहे. तर ज्या कोणाला ह्या कन्सेप्ट माहिती नाहीत लेक्चरच्या शेवटीला एकदम मी फास्टली त्या रिवाइज करेलच. ओके, सो दखलपात्र गुन्हा म्हणजे काय, की ज्या गुन्ह्याची दखल घेतली जाते. पण दखल कोणत्या गुन्ह्याची घेतली जाते असं वाटतं? दखल का घेतो आपण? सिरियस गोष्ट असेल तरच दखल घेतो ना त्या गोष्टीची. मग सेम ह्या टर्म मध्ये इथे सुद्धा त्याचं लागू होतं, दखल घेणे म्हणजे जो गुन्हा. दखल कोणत्या गुन्ह्याची घेतोय आपण? सिरियस गुन्ह्याची घेतोय. करेक्ट. मग जर सिरियस गुन्हा असेल एखादा तर त्या गुन्ह्यासाठी तुम्हाला काय वाटतं, वॉरंट असावा की नसावा? बरोबर, असावा. वॉरंट असावा. का असायला पाहिजे की नाही? बघा, जर सिरियस गुन्हा आहे ना तर त्यासाठी वॉरंट नसायला पाहिजे, कारण त्या संबंधित आरोपीला विदाऊट वॉरंट पटकन अटक करता येईल. आणि जर त्याने वॉरंट मागितलं तर त्याला सांगता येईल की बाबा जर तो अस्पृश्यते संबंधी गुन्हा केलाय तर तो दखलपात्र गुन्हा आहे, म्हणजे त्याला आम्ही विदाऊट वॉरंट अटक करू शकतो. म्हणून वॉरंट नसावा. सिरियस एखादा अपराध असेल, बघा आता त्यामध्ये समजा आता सिरियल किलिंग आहे. आपण सिरियल किलिंग माहिती आहे ना, एखादा माथे फिरू जर असला, सिरियल किलिंग म्हणजे काय, तो दिवसाला 2-2, 4-4 कधी कितीही खून करू शकतो आणि तो थांबत नाही. त्याचा एक पॅटर्न असतो किलिंगचा, एक पॅटर्न मध्येच तो मर्डर खून करत असतो. ओके, त्याला सिरियल किलिंग म्हणतात. मग जर असा जो गुन्हा कोणी केला, मी ह्या संदर्भात बोलत नाही, मी फक्त दखलपात्र म्हणजे काय या संदर्भात एक्सप्लेन करून सांगतोय. हा क्राईम त्यामधला नाही. सिरियल किलिंग नागरी हक्क संरक्षणाशी काही संबंध नाही, हे लक्षात घ्या. मी फक्त एक्झाम्पल देण्यासाठी की दखलपात्र गुन्हा म्हणजे काय त्यासाठी सिरियल किलिंग हा एक्झाम्पल देतोय. तर लक्षात ठेवा, सिरियल किलिंग जर त्याने केली समजा, आणि जर त्याच्यासाठी तुम्हाला लक्षात आलंय की ह्याने तो गुन्हा केलेला आहे, बरोबर, आणि जर त्याच्यासाठी जर वॉरंट लागत असेल तर ठीक आहे, आणि वॉरंटच्या मध्ये जर रविवार आला, न्यायालय बंद असेल तर जिल्हा दंडाधिकाऱ्यांना तुम्हाला वॉरंट मिळेल का? नाही मिळणार. ते दुसऱ्या दिवशी मिळेल. मग त्या एक दिवसभरात त्याने 3 अजून खून केले तर त्याची जबाबदारी कोण घेणार? करेक्ट. वॉरंट लागायला पाहिजे का त्या ठिकाणी? नाही. म्हणून जर दखलपात्र गुन्हा असेल तर त्यासाठी वॉरंट लागत नाही. म्हणून लक्षात ठेवा, हा जो संबंधित गुन्हा आहे तो दखलपात्र आणि अजामीन पात्र आहे. कारण सिरियस गुन्हे अजामीन पात्र असतात, बरं का? अजामीन पात्र, जामीन पात्र म्हणजे काय की जेही गुन्हे, जामीन पत्र म्हणजे काय की जेही गुन्हे जे आहेत जे घडल्यानंतर जिल्हा दंडाधिकारी त्यांना जामिनावर मुक्त करतो त्याला जामीन पात्र म्हणतात. आणि जामिनावर मुक्त करू शकत नाही त्यांना अजामीन पात्र गुन्हे म्हणतात. सो दखलपात्र आणि अजामीन पात्र मध्ये फरक, सॉरी, हे दोन्ही काय असणार, एकच. म्हणजे हा गुन्हा जो आहे विदाऊट वॉरंट अटक करू शकतात संबंधित अधिकारी, आणि अजामीन पात्र सुद्धा आहे, म्हणजे ह्या गुन्ह्यासाठी जामीन मिळत नाही. तर हे स्वरूप कलम 15 मध्ये स्वरूप आणि क्षेत्र म्हणजे कोणत्या ठिकाणी खटला चालवला जातो आणि त्याचं स्वरूप काय आहे, दखलपात्र आणि अजामीन पात्र. मी तुम्हाला मागे सुद्धा सांगितले दखलपात्र सोबत अजामीन पात्र खूप वेळेला येईल. म्हणून जर तुम्हाला समजा दखलपात्र सोबत अजामीन पात्र खूप वेळेला बघायला मिळेल, ठीक आहे, आणि अदखलपात्र सोबत जामीन पात्र असे गुन्हे बघायला मिळतात. म्हणून जर एखाद्या आयोगाने असा प्रश्न विचारला की संबंधित गुन्हा हा अदखलपात्र किंवा दखलपात्र कसा आहे, बस गुन्ह्याचं स्वरूप लक्षात घ्या. जर खूप सिरियस गुन्हा असेल तर ऑफकोर्स तो दखलपात्र असेल, विदाऊट वॉरंट त्याला अटक करायला लागेल. मग त्याच्या अपोजिट अजामीन पात्र, ठीक आहे, हे अदखलपात्र असेल तर जामीन पात्र. म्हणून ही ऑप्शन्स लक्षात ठेवा. असं जास्त रेअर केस मध्ये घडू शकतं की दखलपात्र सुद्धा आहे. रेअर केसेस मला वाटतं अशा केसेसच नाहीये जे कधी घडले. तो एवढंच होऊ शकतो की दखलपात्र सोबत अजामीन पात्र येईल आणि अदखलपात्र सोबत जामीन पात्र येईल. आलं लक्षात? ओके. त्यानंतरची पुढची जी टर्म आहे
ती आहे राज्य शासनाचं कर्तव्य, संबंधित कायद्याबद्दलचं हे कर्तव्य बरं का, कायद्याबद्दलचं हे कर्तव्य आहे. बरं, याचा अर्थ काय, कायद्याबद्दलचं कर्तव्य म्हणजे काय बघा, हे या टर्म मध्ये खूप सारे पॉइंट्स दिले आहेत. आता हे पॉइंट्स लक्षात ठेवायचे का नाही, याला एक सिक्वेन्सने जोडा, तुम्हाला खूप इझिली लक्षात राहील. समजा नागरी हक्क संरक्षण कायदा जो आहे, तर हा कायद्यामध्ये जर एखादा गुन्हा घडूच द्यायचा नाही, तर त्यासाठी काय करेल राज्य शासन, बरोबर, प्रतिबंधक उपाय करेल. म्हणजे जे गुन्हा घडूच नाही यासाठी कोणता उपाय करेल, प्रतिबंधक उपाय करेल. आणि समजा गुन्हा घडला, प्रतिबंधक उपाय करूनही गुन्हा घडला तर काय, मग त्यासाठी चौकशी समिती नेमणूक सुरुवातीला, ठीक आहे. नंतर चौकशी समितीने सांगितलं की सदर व्यक्ती जो आहे तो गुन्हेगार आहे. मग पुढे काय वाटतं मला, काय करायचं, पहिलं तर तो जे ह्या कायद्यानुसार कोणताही गुन्हा घडू नये यासाठी खबरदारी म्हणून प्रतिबंधक उपाय करतील. त्यानंतर चौकशी समिती नेमली, बरोबर. चौकशी समिती नेमल्यानंतर सदर खटला चालवण्यासाठी विशेष न्यायालयाची सुद्धा तरतूद कोण करेल, विशेष न्यायालयाची तरतूद राज्य शासन करेल. म्हणजे या कायद्यासंबंधी विशेष न्यायालयाची तरतूद कोण करतो, राज्य शासन करतो. लक्षात राहील. तोच प्रश्न परत बनतो आपला की संबंधित नागरी हक्क प्रतिबंध कायदा जो आहे, तर त्यामध्ये प्रतिबंध कायदा, नागरी हक्क संरक्षण कायदा जो आहे, तर त्यामध्ये संबंधित कायद्याची जी कर्तव्य, संबंधित कायद्यासंबंधी जी कर्तव्य आहे, तर ती करण्याचा हक्क किंवा कर्तव्य कोण पार पाडतं, तर राज्य शासन पार पाडतं. या ठिकाणी लक्षात घ्या, राज्य शासन, नॉट केंद्र, नॉट न्यायालय, नॉट संसद. बरं, काय करेल, प्रतिबंधक उपाय करेल, त्यानंतर चौकशी समित्या स्थापन करेल, विशेष न्यायालय. आणि हा कायदा प्रत्येकापर्यंत पोहोचावा ही सुद्धा इच्छा आहे. प्रत्येकासंबंधी पोहोचला तरच त्यांना गुन्ह्याची माहिती होईल, ठीक आहे. तर ती सुद्धा एक व्यवस्था करण्याचा प्रयत्न करतील की प्रत्येकापर्यंत हा कायदा जो आहे पोहोचायला हवा. आणि फायनली ज्या वेळेला न्याय निर्णय देण्यात येतो, तर त्या संबंधी नुकसान भरपाई सुद्धा, ह्या भरपाई सुद्धा देण्याचं जे काम आहे ते राज्य शासनाचं कर्तव्य आहे, ठीक आहे. या ठिकाणी लक्षात ठेवा की राज्य शासनाचं कर्तव्याचं जे कलम आहे ते 15 हो आहे. त्यानंतर कलम 16 बघू. कलम 16 मध्ये हा कायदा दुसऱ्या कायद्यांवर अधिभावी असतो. दुसऱ्या कायद्यावर म्हणजे काय, ठीक आहे, किंवा ह्याला ऑर एक टर्म तुम्ही म्हणा, श्रेष्ठ कायदा. म्हणजे संबंधित अस्पृश्यते संबंधी कोणत्याही राज्याने वाटलं बाबा एखाद्या राज्याला की जो नागरी हक्क संरक्षण कायदा आहे त्यामधील शिक्षेचं जे प्रावधान आहे ते खूप छोट्या शिक्षा आहेत बाबा, 1 ते 5 महिने 3 महिने आम्हाला त्या वाढवायच्या, तर संबंधित राज्य जे आहे ती ह्यामध्ये काय करतील, संबंधित राज्य स्वतःसाठी एक कायदा करतील. पण जर ज्या वेळेला दोन्ही कायद्यामध्ये श्रेष्ठ कोणता किंवा कोणता कायदा अधिभावी म्हणजे डॉमिनेट करेल, तर तो आहे नागरी हक्क संरक्षण कायदा. म्हणून त्यांनी ह्या ठिकाणी ह्या कलमात असं सांगितलंय की हाच कायदा जो आहे तो श्रेष्ठ ठरतो इतर कायद्यांपेक्षा. हे दुसरा आणि इतर म्हणजे काय की समान नागरी हक्क संरक्षण कायद्याप्रमाणे जर कोणते गुन्हे घडलेले असतील ते कायदे, त्याच संबंधी जर दुसरा एखादा कायदा कोणी बनवला तर त्याला या ठिकाणी दुसरा कायदा किंवा काय तर त्याला दुसरा कायदा म्हणतात, जो याच सेम गुन्हे आहेत त्या संबंधात असेल. आलं लक्षात. हे कलम जर कळलं असेल तर एकदा परत विचारा. यामध्ये काय बघा, कलम 16 नुसार ज्यांनी श्रेष्ठ कायदा असं म्हटलेलं आहे, म्हणजे जर समजा एखादा अस्पृश्यते संबंधी, आता आपल्याला माहिती आहे अस्पृश्यते संबंधी नागरी हक्क संरक्षण कायदा आहे बघा, तो रेडी आहे. पण एखाद्या राज्याने किंवा त्यांना वाटलं की ही जे प्रावधान आहे ती खूप कमी आहेत, आम्हाला शिक्षा वाढवायची वगैरे वगैरे साठी त्यांनी कायदा बनवला, बरोबर. सेम ह्याच क्राईमसाठी, ह्याच कायद्यामध्ये जे कोणतेही गुन्हे दिलेले त्यासाठी जर त्यांनी कायदा बनवला, तर 2 कायदे झाले. म्हणजे मग सेम गुन्ह्यासाठी 2 कायदे झाले. तर मग 2 कायद्यात कोणतं श्रेष्ठ ठरेल, तर हा कायदा श्रेष्ठ ठरेल असं कलम 16 सांगतं इझिली, ठीक आहे. लक्षात राहील. मग कोणता राहील, मग तर हा राहील. सेम प्रकारचे गुन्हे, सेम प्रकारचे असतील, शिक्षा असतील, तर त्यासाठी हा कायदा जो आहे तो श्रेष्ठ ठरेल. ओके. त्यानंतर कलम 16 अ,
अपराधी परिवीक्षा कायदा 1958 हा कायदा 14 वर्षे वयावरील व्यक्तींना लागू नाही. हे काय आहे आणि याचा अर्थ काय हे सुरुवातीला आपण समजून घेऊ. बघा, अपराधी परिवीक्षा कायदा म्हणजे काय? तर अपराधी परिवीक्षा कायदा म्हणजेच 21 वर्षांच्या वयावरील व्यक्तींना अपराधी परिवीक्षा कायदा लागू नसतो. पण अपराधी परिवीक्षा कायदा म्हणजे काय? तर अपराधी परिवीक्षा कायदा म्हणजे काय? जर एखादा क्राईम कोणी केला असेल तर त्या क्राईम मागचं इंटेन्शन हा कायद्यानुसार, अपराधी परिवीक्षा कायद्यानुसार इंटेन्शन चेक केलं जातं. इंटेन्शन म्हणजेच काय की बाबा त्या गुन्ह्यामागचा हेतू काय होता समोरच्याचा, की बाबा त्याने हेतू परस्परच केला, म्हणजे सूडबुद्धीने त्याचा खून केला, मर्डर केला. बघा, कन्सेप्ट समजून घ्या. काय असतं की एक ए आहे आणि हा एक्स आहे. ए समोरच्याचा खून हेतू परस्पर केला, म्हणजे त्याला करायचंच होता, त्याला मारून टाकायचे प्लॅनिंग केलं वगैरे करून त्याने मर्डर केलं. ठीक आहे. एक्स ने त्याच प्रकारचा खून त्याच्याकडून चुकीने झाला. काय झालं? चुकीने झाला. म्हणजे काय बाबा, सेल्फ डिफेन्स करत असताना समोरचा अंगावर आला चाकू तलवार घेऊन आणि तसं त्याने स्वतःला वाचवण्याकरता जर समोरच्याला चाकू वगैरे मारला आणि त्यात त्याचा खून वगैरे झाला, तर तो काय झाला? त्याचा हेतू नाही, हेतू परस्पर केला गेलेला आहे का? तो नाही. बरोबर, तो त्याने फक्त सेल्फ डिफेन्स मध्ये केलेला आहे. म्हणून त्या ठिकाणी एक्सने क्राईम केला असं म्हणता येईल का? नाही, कारण त्याने स्वतःला वाचवण्यासाठी सुद्धा हे पाऊल जे आहे ते उचललेलं असेल. मग दोन्हीमध्ये इंटेन्शन काय? तर ह्याचं इंटेन्शन होतं का मारायचं? नाही. याचं होतं का? हो. ह्या ठिकाणी ए काय झाला आरोपी, बी काय झाला हा आरोपी नसेल. पण हे कोण ठरवेल की ते आरोपी आहे की नाही, किंवा इंटेन्शन कधी चेक करायचं? तर हे इंटेन्शन चेक करण्याचं काम अपराधी परिवीक्षा कायदा करतो. हे इंटेन्शन चेक करण्याचं काम अपराधी परिवीक्षा कायदा करतो. पण ह्या कायद्यान्वये सांगितले की कलम 21 च्या वरती जे आहे त्यांचं आम्ही इंटेन्शन चेक करणार नाही. सॉरी, कलम नाही, चुकून बोललोय. कलम नाही, वय. ठीक आहे. वय 21 जे आहे, कोणाचे वय 21 च्या वरती असेल त्यांचं इंटेन्शन अपराधी परिवीक्षा कायद्यान्वये चेक केलं जाणार नाही. म्हणजे त्यांच्याकडून जर कोणताही एखादा गुन्हा घडला असेल तर त्या, मी इतर गुन्ह्याबद्दल बोलतोय बरं का, याच्याबद्दल अजून बोलत नाहीये. नागरी हक्क संरक्षण मध्ये जो कोणताही गुन्हा या ठिकाणी सांगण्यात आलेला त्याबद्दल सध्या बोलत नाहीये. मी फक्त इतर कोणतेही, किंवा IPC असेल, CRPC असेल, कोणत्याही कायद्यामध्ये जे नोंद केलेले गुन्हे आहेत तर त्यापैकी कोणताही गुन्हा जर त्या व्यक्तीने, कोणत्या 21 च्या वरतील व्यक्तीने केलेला असेल तर त्याचं इंटेन्शन चेक केलं जाणार नाही. पण अपराधी परिवीक्षा कायद्यान्वये जर तो 21 च्या खाली असेल तर त्याचं इंटेन्शन चेक केलं जाईल. म्हणून अपराधी परिवीक्षा कायद्यामध्ये काय सांगितलं जातं की हा कायदा 21 वयावरील व्यक्तींना लागू नये, असं अपराधी परिवीक्षा कायदा सांगतो. पण ह्या कायद्यान्वये त्याचा काय स्वरूप असेल? बरोबर, ह्या अपराधी परीक्षेत आपल्याला माहिती आहे वय 21 एक ठरलेलं आहे, फिक्स आहे. पण ह्या कायद्यान्वये काय? तर ह्या कायद्यान्वये त्यांनी फक्त ते जे वय आहे मित्रांनो, त्याची जी मर्यादा आहे वयाची ती कमी केली. लक्षात येतंय? त्या ठिकाणी 21 च्या वरतील वय असलेल्यांचं इंटेन्शन चेक केलं जाणार नाही खून करण्यामागचं. पण जर समजा ह्या अस्पृश्यते संबंधी जे कोणते गुन्हे आहेत तर त्या संबंधीचं जर एखाद्याचं इंटेन्शन चेक करायचंय तर तो जो व्यक्ती आहे तो 14 च्या खाली असावा असं त्यांचं म्हणणं आहे. काय? परत सांगतो तुम्हाला, तो 14 च्या खाली असावा. बघा, परत सांगा, वाक्यामध्ये काय दिलंय? अपराधी परिवीक्षा कायदा 1958 हा कायदा 14 वर्ष वयावरील व्यक्तींना लागू नाही. मग याचं जर उलट केलं नाही, म्हणजेच काय, तर 14 च्या खालील जी कोणती व्यक्ती आहे त्यांना अपराधी परिवीक्षा कायदा या नागरी हक्क संरक्षण मध्ये जे कोणते गुन्हे आहेत त्यासाठी लागू असते. थर्ड वेळेस परत एक्सप्लेन करतो. बघा, नॉर्मली अपराधी परिवीक्षा कायदा काय करतो? इंटेन्शन, म्हणजे गुन्ह्यामागं त्याचा हेतू काय होता ते चेक करतो. बरोबर, आणि सांगताना असं सांगतात, किंवा त्या परिवीक्षा कायद्यामध्ये दिलेलं असं आहे की इतर कोणत्याही गुन्ह्याच्या बाबतीत
21च्या वरती जर तो व्यक्ती असेल तर त्याला हा कायदा लागू होतो. म्हणजे काय, त्याचं इंटेन्शन आम्ही चेक करणार नाही. पण ह्या कायद्याच्या बाबतीत जर तो 14च्या वरती असेल तर त्याच्यासाठी सुद्धा आम्ही इंटेन्शन चेक करणार नाही. नॉर्मली 21च्या वरती वाल्यांचं इंटेन्शन चेक करणार नाही आणि ह्या कायद्यान्वये 14 वर्ष वाल्यांचं इंटेन्शन आम्ही चेक करणार नाही. ठीक आहे. इथं तेच दिलंय ना, अपराधी परिवीक्षा कायदा 1958 हा कायदा 14 वर्ष वयावरील व्यक्तींना लागू नाही. तेच सांगतोय ना, 14 वर्ष वयावरील व्यक्तींसाठी ह्या पूर्ण कायद्यामध्ये हा जो कायदा आहे तर तो ह्यांना लागू नाही. आलं लक्षात? नॉर्मली अपराधी परीक्षा कायदा सांगतो की 21 वर्ष वयावरील व्यक्तींचं इंटेन्शन आम्ही चेक करणार नाही, तर त्यासाठी खालच्या वयाचा व्यक्ती पाहिजे. आणि ह्यामध्ये सांगितलंय ह्या कायद्याने, अपराधी परीक्षा कायद्याने आम्ही 14 वर्षावरील व्यक्तीचं चेक करणार नाही, तर 14 वर्ष वय जे आहे त्यांच्या खालील, 14च्या खालील ज्या कोणाचे वय आहे त्यांचं आम्ही इंटेन्शन चेक करू. सो अशा प्रकारे हे कलम जे आहे ते तुम्हाला सांगण्यात आलेले आहे. ओके. त्यानंतर कलम 16 नियम करण्याचे अधिकार. आता आपल्याला माहिती आहे की कायदा संबंधीचे जर कर्तव्य राज्य शासनाला दिले, मग नियम करण्याचा अधिकार कोणाला द्यावा. लक्षात ठेवा मित्रांनो, नियम करण्याचा अधिकार संपूर्ण भारतात जर हा कायदा लागू आहे तर ह्या कायद्यासंबंधी जे कोणतेही नियम आहेत ते करण्याचा अधिकार कोणाला आहे, तर ते करण्याचा अधिकार केंद्र सरकारला. कोणाला आहे? केंद्र सरकारला. प्रश्न डबल बनू शकतो की नागरी हक्क संरक्षण कायद्यामध्ये नियम करण्याचा अधिकार कोणाचा आहे. त्यामध्ये परत ते ऑप्शन न्यायालय, राज्य शासन, केंद्र सरकार आणि संसद. कन्फ्युजन तिथे येऊ शकतं. म्हणून लक्षात ठेवा केंद्र सरकारला. का? कारण की हा कायदा जर संपूर्ण भारतभर लागू आहे तर केंद्र सरकारला हक्क असेल. ओके, तेवढं लक्षात ठेवा. आणि जर समजा हे नियम एखाद्या केंद्र सरकारने जर एखाद्या वेळेला हे नियम बदलले तर ते नियम जे आहेत सभागृहामध्ये, लोकसभा असेल किंवा राज्यसभा असेल, यामध्ये अधिवेशनादरम्यान 30 दिवसात त्याला मान्यता त्यांना आणावी लागते. म्हणजे त्या जे कोणते नियम केंद्र सरकार बदलणार आहे तर ते लोकसभा, राज्यसभेमध्ये जे अधिवेशन होतात त्यामध्ये त्यांना 30 दिवसाच्या आतमध्ये ते मान्य करून घ्यावे लागतात. जर त्यांनी ते मान्य करून घेतली नाही तर हे नियम लागू होत नाही. लक्षात येते? 30 दिवसांच्या वरती जर त्यांना वेळ लागला तर ते नियम मान्य होत नाही. ओके. त्यानंतर सर्वात शेवटचं कलम मित्रांनो आपण घेतोय. सर्वात शेवटचं कलम जे आहे त्यामध्ये दिलंय निरसन. तर निरसन म्हणजे काय, या शब्दाचा अर्थ खूप जणांना कळत नाही. तर निरसन हे प्रत्येक कायद्याच्या शेवटी तुम्हाला दिलेलं असेल. बघा, निरसन म्हणजे काय की हा जो अस्पृश्यतेचा गुन्ह्याशी संबंधित असलेला कायदा आपण आता वाचतोय. ठीक आहे. आपण आता अभ्यासतोय नागरी हक्क संरक्षण कायदा, बरोबर. तर ह्या कायद्या व्यतिरिक्त जर एखाद्या कायद्यामध्ये अस्पृश्यते संबंधी तरतुदी असतील, अधिनियम असतील, बरोबर. आता तुम्हाला माहिती हाच कायदा आपण काय सांगितलाय, श्रेष्ठ सांगितलाय. म्हणजे सेम तरतुदी अशा ज्या कायद्यामध्ये असलेल्या सेम तरतुदी एखाद्या दुसऱ्या कायद्यामध्ये आहेत, सेम तरतुदी असलेला दुसरा कायदा. पण आपण काय सांगितलंय, हा नागरी हक्क संरक्षण कायदा आहे 1955 चा, बरोबर. आणि हाच श्रेष्ठ असेल असं आपण सांगितलंय. मग ह्या कायद्यातील तरतुदी ह्या कायद्यातील तरतुदी जर सेम आहे, ठीक आहे, पण ह्यामध्ये शिक्षा वेगळ्या असतील किंवा काहीतरी वेगळं असेल तर या दोन्हीमध्ये कोणता कायदा श्रेष्ठ आहे, तर हा कायदा श्रेष्ठ आहे. मग या कायद्यातील तरतुदींचं काय करायचं जे दिलेलं आहे, तर ते रद्द होणार. म्हणून निरसन याचा अर्थ एकच होतो, रद्द करणे किंवा रद्द होणे. मग कोणतं रद्द होईल, तर ह्या कायद्याच्या तरतुदी रद्द होतील. कारण हा कायदा श्रेष्ठच आहे, सर्वात मोठा आहे आणि श्रेष्ठच आहे. म्हणून ह्या कायद्याला असलेले, ह्या कायद्यात असलेल्या अधिनियम आणि तरतुदी तशाच राहतात व जो दुसरा कायदा आहे त्या कायद्यातील अधिनियम आणि तरतुदी ह्या ठिकाणी काय होतात, तर रद्द होतात. ओके. तर अशा प्रकारे हा सर्व कायदा आपण बघितला.
मित्रांनो, जर हा कायदा करायचा असेल ना तर शॉर्ट ट्रिक किंवा एखादा कीवर्डने लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. मी तेच कीवर्ड जे आहे तुम्हाला देण्याचा प्रयत्न करतो. एक नंबरचं जे कलम आहे त्यामध्ये काय येतं, नाव, व्याप्ती आणि प्रारंभ. शॉर्टकट मध्ये घेणार आहे कारण आज तुम्हाला जवळपास कलम जे आहेत समजले. 2 मध्ये काय येतात, व्याख्या. तर त्या व्याख्या तुम्हाला माहिती, ए नंतर बी सी, सॉरी बी नाही, फक्त बी, सी, डी ए आणि डी बी. करेक्ट. ए मध्ये काय येतं, नागरी हक्काची व्याख्या. ए मध्ये आपण कशासाठी म्हणलं, खाण्यासाठी तोंड उघडलं, हॉटेल. करेक्ट. बी मध्ये काय, बाईक आणि बिल्डिंग, वाहन. त्यानंतर सी म्हणजे काय, वाहन म्हणजे ठिकाण. सी मध्ये काय, सिनेमा आणि सर्कस म्हणजे मनोरंजनाचे ठिकाण. डी मध्ये काय, देव धर्म म्हणजेच काय, धार्मिक स्थळ. डी ए मध्ये काय, विधी. आणि डी बी मध्ये काय, 366 अन्वय 24 अनुसूचित जाती. त्यानंतर नंबर 3 शब्द आहेत तर काय असणार, धार्मिक निसमर्थता. नंबर 4 मध्ये 4 शब्द आहेत तर काय आहे ना, सामाजिक निसमर्थता. आलं लक्षात. आणि 5 मध्ये, हे तर आपण यासाठी ट्रिक नव्हती बनवली, पण तरी जे गव्हर्नमेंट स्पॉन्सर्ड संस्था असतील त्या 5 मध्ये येतात. म्हणजे त्यामध्ये हॉस्पिटल, ठीक आहे, शैक्षणिक संस्था आणि वसतिगृह. ठीक आहे, हे देण्यात आलेले. आता कलम काय किंवा काय हे डिटेल मध्ये मी तुम्हाला एक्सप्लेन करून सांगू शकत नाही. त्यानंतर कलम 6, आपण याच्यासाठी ट्रिक बनवली, GS6, गुड्स आणि सर्व्हिसेस देण्यासाठी जर कोणी नकार दिला तर. त्यानंतर नंबर, तर बघा यामध्ये होतं काय की GS6 आहे, तर आपण सांगितलं काय, GS6 जो आहे या संदर्भात जो कोणते उद्योजक, दुकानदार असेल, जर कोणी हा गुड्स आणि सर्व्हिसेस देण्यासाठी नकार देईल तर त्या दुकानदाराला शिक्षेचं प्रावधान याच्यामध्ये आहे. पण संबंधित त्याच्या दुकानाचं जे लायसन्स आहे ते रद्द होण्याचं कलम काय, 8. करेक्ट. त्याच्यानंतर हे जे कलम आहे 5, गव्हर्नमेंट आणि हॉस्पिटल, तर ह्या संदर्भात यांचं अनुदान रद्द करण्याचा जो राज्य शासनाचा हक्क आहे. करेक्ट. तर तो कशामध्ये येतो, कलम 9 मध्ये. तो आपल्याला माहिती आहे 6 = 8 आणि 5 = 9. त्यानंतर कलम 10 मध्ये काय येतं, तर कलम 10 मध्ये प्रोत्साहन किंवा अपप्रेरणा येते. हा एक की वर्ड होता आपला, अपप्रेरणा. कलम 10 मध्ये काय येतं, सामुदायिक दंड. ठीक आहे. हे एकच वर्ड लक्षात ठेवायचे, त्याचा डिटेल तुम्हाला जर डिटेल माहिती आहे. 11 म्हणजे काय, एकावर एक वारंवार अपराध. ओके. 12 याच्यासाठी काही ट्रिक आपण बनवली नाही, तरी ही गृहीत हा एकच वर्ड आहे जो लक्षात ठेवायचा. गृहीत म्हणजेच काय की या कायद्यान्वये SC ST वर अस्पृश्यता संबंधी एखादा गुन्हा झाला तर तो ह्याच कायद्यान्वये झाला असं गृहीत धरण्यात येतो. ठीक आहे. कलम 13 काय आहे, कलम 13 मध्ये काय, सद्भावनेने केलेली कोणतीही कृती कलम 13 मध्ये. कलम 14 कंपनी, म्हणजेच काय की एखाद्या कंपनीत जे कोणतेही क्राईम या अस्पृश्यतेसंबंधी काय क्राईम घडत आहेत तर ते कलम 14 मध्ये आहेत. कलम 14 मध्ये, सॉरी आपण चुकतोय ह्या ठिकाणी, ह्या 13 मध्ये खटले दिलेले आहेत. करेक्ट. 13 मध्ये काय, खटले दिलेले आहेत. 13 मध्ये खटले म्हणजे कुठेही चालतात ते. ओके. आणि 14 मध्ये सद्भावना आहे, सॉरी कंपनी आणि सद्भावना आहे. 14 मध्ये कंपनी आणि मग नंतर सद्भावना आहे. 14 मध्ये काय आहे, सद्भावना. लक्षात राहील. हे ह्या 4 कलमांमध्ये कन्फ्युजन होतं. काय, गृहीत, त्यानंतर खटले, कंपनी आणि सद्भावना. एवढं प्लीज लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. त्यानंतर कलम 15 यामध्ये क्षेत्र आणि स्वरूप.
हे इथंच दिलेले कलम 15 क्षेत्र आणि स्वरूप. त्यानंतर कलम 16 मध्ये 15 मध्ये कर्तव्य हा एक कीवर्ड आहे. कलम 16 मध्ये काय श्रेष्ठ हा कीवर्ड आहे. 16 मध्ये काय परिवीक्षा कायदा हा कीवर्ड आहे. 16 मध्ये काय नियम करण्याचे अधिकार हा कीवर्ड आहे नियम. आणि 17 मध्ये निरसन. लक्षात राहील. फक्त 12, 13, 14, 15 जो आहे त्यामध्ये कन्फ्युजन होऊ शकतं. गृहीत खटले जे फक्त फौजदारीमध्ये चालतात, ठीक आहे, कंपनी आणि सद्भावना. लक्षात राहील. तर ह्या एक प्रकारच्या 1 वर्डचा जर तुम्ही ट्रिक बनवला तर तुम्हाला इझिली हा कायदा जो आहे तो लक्षात राहील. ओके, सो दॅट्स इट. आजचं लेक्चर आपण इथेच थांबू.